सर्वप्रथम या महाराष्ट्राचंच काय तर अख्ख्या भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांना आणि मला अशा धर्माचा प्रसार करायचा आहे जो धर्म माणसं घडवेल हे म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंदांना माझा मानाचा मुजरा आणि इथे उपस्थित तुम्हा सर्वांना जय हिंद. हा विषय बऱ्याच जणांना मला वाटतं माहिती नसावा की विवेकानंद, स्वामी विवेकानंद, कारण इतकं गूढ व्यक्तिमत्व आहे. म्हणजे बऱ्याच जणांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत कदाचित चौथीच्या पुस्तकावरती, पण स्वामी विवेकानंद मात्र आपल्याला शिकवले जात नाही, आपल्या सिलेबसचा कुठेही तो भाग नाही. आणि हे नसताना त्यांनी काय सांगितलं किंवा तो विषय शिकण्याची गरज काय हे सांगताना आधी दोन गोष्टी सांगतो आणि मग ऍक्च्युअल आपल्या आजच्या विषयाकडे वळतो. त्यातली पहिली गोष्ट आहे की जेव्हा शिकागोमध्ये विवेकानंद आपल्या कारमध्ये बसून एका ब्रिजवरनं जात होते आणि त्यांनी ब्रिजवर बघितलं की काही मुलं, काही माणसं हातामध्ये बंदुका घेऊन त्या नदीमध्ये काहीतरी फोडतायत. आणि मग काय फोडतायत हा विचार करण्यासाठी म्हणून ते गाडीतनं उतरले आणि त्यांना विचारायला गेले कुतूहल म्हणून की तुम्ही नेमकं करताय काय. त्यांनी सांगितलं की खालनं जी अंड्याची बल्क वाहत येत आहेत ना तर ती आम्ही फोडतोय, आम्ही नेम लावायचा प्रयत्न करतोय आणि चेक करतोय की आम्हाला जमतंय का. विवेकानंद म्हणाले द्या बरं बंदूक बघू जरा मला जमतंय का, प्रयत्न करून बघतो. आणि प्रयत्न करून बघायचा म्हणून त्यांनी 12 शॉट्स मारले आणि 12चे 12 शॉट्स त्या प्रॉपर अंड्यावर लागले आणि ती अंडी फुटली. आता ते सगळे झॅप झाले, अर्थात ते अनेकदा झॅप झाले, पण ते त्यावेळेसही झॅप झाले. आणि त्यांनी विचारलं की कसं काय, म्हणजे तुम्हाला साध्य कसं होतं. आणि त्याचं उत्तर जे त्यांनी दिलं ते उत्तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे गोल सेटिंग किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो, अनुभवतो, आपल्या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये असे लेक्चर्स होतात. पण सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या की ह्याचं त्यांनी जे रहस्य सांगितलं ते रहस्य होतं मेडिटेशन मध्ये, त्यांच्या ध्यानामध्ये. बऱ्याचदा विवेकानंदांची जी अवस्था आपण बघतो ती डोळे बंद केलेलीच अवस्था असते. रामकृष्णांची अवस्था आपण बघतो ती डोळे बंद केलेलीच अवस्था असते. मंडळी ते असतो स्वतःचा शोध घेणं, आत्मसाक्षात्कार. आणि तो त्यांना झाला होता. त्यांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये, म्हणजे हिंदू धर्मामध्ये मी म्हणेन प्रामुख्याने, की मेडिटेशनच्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यातनं स्वतःला मला ओळखायला मदत होते आणि त्यामुळे मला माझं जे ध्येय आहे ना ते ध्येय माझ्या बाजूला असल्यासारखं वाटतं. तुम्हाला ते लांब वाटत होतं जे मला जवळ वाटत होतं. आणि याच विवेकानंदांनी या नव्या धर्माचा जो प्रसार करायचा म्हटला तो प्रसार करण्यासाठी त्यांनी जे उदाहरण दिलं होतं एका पत्रामध्ये त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. ते असं म्हणतात की जी आपली 3 युग संपली, म्हणजे त्रेतायुग, सतयुग, द्वापारयुग ही संपली. म्हणजे एका युगामध्ये भांडणं जी होती, भांडणं मुद्दाम शब्द वापरतोय मी कारण त्यांनी द्वेष कमी करावा, प्रेम वाढवावं यासाठी काम केलेलं आहे. तर ते काम नेमकं काय समजलं पाहिजे तुम्हाला. तर एका युगामध्ये भांडणं ही देवांमध्ये आणि असुरांमध्ये होती आणि देव आणि असुर एकमेकांची भांडायचे आणि तो लोक आपला व्हावा, मग तो परलोक असेल, अमुक लोक असेल, तो आपला व्हावा म्हणून ते वाद असायचे. मग त्यानंतर आलं रामाचं युग आणि या युगामध्ये भांडणं 2 गावांमध्ये झाली, भारत आणि श्रीलंका असं आपण म्हणू. मग ही भांडणं 2 गावांमधली होती. द्वापार युगामध्ये म्हणजे कृष्णाच्या युगामध्ये हे वाद हे घरामध्ये आले. आणि त्याच्यानंतरचं येणारं युग हे 4थं युग ज्याच्यात आपण कदाचित आहोत की जिथे भांडणं आता आपल्यामध्येच आहेत, आपल्या आतमध्ये आहेत. आणि आपल्या आतमधले वाद जर आपल्याला शोधून बाहेर काढायचे असतील तर विवेकानंदांनी सांगितलं की स्वतःचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि तो आज मला विवेकानंद व्हायचंय या माध्यमातून मी तुमच्या पुढे सादर करणार आहोत. तर तुम्ही सगळे तयार आहात का ऐकण्यासाठी. मग इथून पुढे आपण जाताना काय घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला थोडंसं बिटवीन द लाईन शिकायचंय. कारण इथे असं काही नाही फार मोटिवेशन वगैरे मिळेल, फार इन्स्पिरेशन मिळेल, दर 5 सेकंदाला 5 मिनिटाला टाळ्या मिळतील असं अजिबात नाहीये. पण ते लाईफ जर तुम्ही ऑब्झर्व करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन शिकण्यासारखं खूप जास्त आहे आणि ते खूप जास्त शिकण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तो आपण करूया या माध्यमातून. मला विवेकानंद व्हायचंय. थोडंसं विवेकानंदांबद्दल भारतातली माणसं आणि भारताबाहेरची माणसं काय म्हणतात ते जर आपण अनुभवूया, बघूया. रवींद्रनाथ टागोरांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला विवेकानंद जाणून घ्यावे लागतील. कारण विवेकानंद या व्यक्तिमत्वामध्ये फक्त सकारात्मकता आहे, नकारात्मकता काहीच नाहीये. आज तुम्ही जस्ट ऑब्झर्व करा की ट्रेनमध्ये एक सीट नाही मिळाली की अंगाचा जळफळाट होतो, आजूबाजूवाल्यांची काही वाद झाला किंवा घरामध्ये वाद झाला की आपण चिडतो, रागावतो. शाळेमध्ये कोणी ओरडलं, कॉलेजमध्ये कोणी ओरडलं की आपण चिडतो. इतकी नकारात्मकता आहे ही व्यक्ती सांगते. म्हणजे रवींद्रनाथ टागोर ज्यांनी
दस्तूर खुद्द आपलं राष्ट्रगीत लिहिलंय ते सांगतात की विवेकानंद या माणसामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी आहे. मग ही पॉझिटिव्हिटी आपल्याला शिकायची आहे. यानंतर 1893 साली म्हणजे जेव्हा त्यांचं व्याख्यान झालं, जे जगप्रसिद्ध व्याख्यान ज्याच्यासाठी आजचा दिवस आपण विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा करतोय, त्यावेळेस हा द न्यूयॉर्क हेराल्ड म्हणून जो पेपर होता, द न्यूयॉर्क हेराल्ड, या पेपरमध्ये त्यांनी असं म्हटलं की विवेकानंद हे निसंशयपणे या धर्मसंस्थेतील एक महान व्यक्ती आहे आणि ते ज्या देशातनं आलेत त्या देशामध्ये आम्ही मिशनरी पाठवतोय हीच गोड चूक आहे. म्हणजे आम्ही धर्म बदलायला लोकांना तिथे पाठवतोय, ते पाठवणं किती चूक आहे हे आम्हाला आता समजतंय, मूर्खपणाचं काम. यानंतरची गोष्ट, विलियम जेम्स जे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत, त्यांनी विवेकानंदांच्या मृत्यूनंतर विवेकानंदांबद्दल उल्लेख केलाय. ते असं म्हणतात की सर्व एकता प्रणाली म्हणजे आपण सर्व एक आहोत. आपण भारताची प्रतिज्ञाही म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, कारण ते आपल्या वेदांताचं सार आहे. हे आपल्यामध्ये हल्ली जे जातीची राजकारण, धर्मांची राजकारण चालू आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ते सांगतायत स्वतः की भारताच्या वेदांताचे तत्वज्ञान आहे आणि वेदांत मिशनऱ्यांचे, मिशनरी हा शब्द त्यांनी वापरलाय, खरं तर वेदांतांचे प्रसारक असं म्हटलं पाहिजे, वेदांत प्रसारकांचे प्रतिरूप स्वर्गीय स्वामी विवेकानंद आहेत आणि स्वामी हे स्वतः मानवतेचा सन्मान आहेत. नेक्स्ट, अर्थात लोकमान्य टिळक जे विवेकानंदांच्या साधारण 7-8 वर्ष अगोदर जन्माला आले आणि त्यांनी विवेकानंदांबद्दल म्हटलेलं खूप महत्वाचं वाक्य आहे की हे एक निर्विवाद सत्य आहे की स्वामी विवेकानंद ज्यांनी पाश्चात्य भौतिक विज्ञानाविरुद्ध आव्हान म्हणून हिंदू धर्माचा ध्वज, म्हणजे पाश्चात्य भौतिक विज्ञान, हे विज्ञान कुठलं विज्ञान, तर मटेरियल बेनिफिट्स हवेत आम्हाला सगळे, म्हणजे आम्हाला छान कपडे मिळाले पाहिजेत, आम्हाला छान शिक्षण अर्थात ती मिळालीच पाहिजेत, आम्हाला छान मोबाईल्स मिळाले पाहिजेत, पण ह्याला आव्हान म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं ऑलरेडी आमच्या हिंदू धर्मात आहे. सीमा ओलांडून वेगवेगळ्या देशात त्यांनी हिंदू धर्माचं वैभव प्रस्थापित करण्याचं विलक्षण कार्य केलं. त्याबद्दल बोलताना ते पुढे असं म्हणतात की असं कार्य या अगोदर 12व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी केलं होतं आणि विवेकानंद हे त्या तोडीचे व्यक्ती आहेत. म्हणजे विवेकानंद काय ताकदीची व्यक्ती होती विचार करा की त्यांच्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठी असणारी व्यक्ती लोकमान्य टिळक सुद्धा त्यांच्याबद्दल सांगतायत की विवेकानंद हे शंकराचार्यांचं प्रतिरूप आहे. याच दरम्यान भारताची जी अवस्था होती ती पण खरं आपण बघण्यासारखी आहे, कारण भारतामध्ये बऱ्याच प्रकारची विभाजनं होती. सगळ्यात पहिली अवस्था जी होती भारताची ती होती धार्मिक अवस्था. आता ही धार्मिक अवस्था म्हणजे धर्मकांड ही एका पर्टिक्युलर समाजाने घेतलेली मक्तेदारी होती, ज्याला आपण उच्चवर्गीय समाज म्हणू, त्या काळातले पुरोहित म्हणून, आणि त्यामुळे अंधश्रद्धा फोफावत चाललेली. ही अंधश्रद्धा कशा प्रकारची होती तर पूजा अर्चा करण्यामध्ये लोकांना अडकवून ठेवलं जायचं, पण त्या पूजा अर्चेचं म्हणजे रामाची पूजा करा, कृष्णाची पूजा करा, त्याचं महत्व काय आहे, त्यातनं मिळणार काय आहे हे सांगणारा मात्र त्यावेळेस कोणीच नव्हता. त्याच दरम्यान जातीय भेदभाव होता, धर्माच्या नावाखाली जे उच्चवर्णीय होते त्यांच्याकडनं शोषणही चालू होतं. आणि या सर्व विचारामध्ये दुसरी एक अवस्था होती आपली, आणि ती अवस्था होती सामाजिक अवस्था. म्हणजे धर्मात तर आपला देश हा अडकला होता, प्रचंड आजही अडकलेला आहे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपला देश हा सामाजिक अवस्था म्हणजे स्त्री पुरुष विषमता. एकीकडे आपण म्हणतो की वुमन इक्वॅलिटी आहे, पण वुमन इक्वॅलिटी ही 16व्या शतकात होती, कारण जिजामातांना स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजी महाराजांना घडवायला मिळालं, पण त्याच्यानंतर आलेल्या 3 शतकानंतर मात्र ही वुमन इक्वॅलिटी कुठेतरी नाहीशी झालेली दिसते. स्त्री ही त्या काळात ऍटलिस्ट बंगालपुरतं जरी म्हणायचं झालं तरी चुलीपुरतीच मर्यादित राहिली होती. शिक्षणाचा अधिकार तिच्याकडनं हिरावून घेतला होता, आणि कारण म्हणून तर सावित्रीबाईंना जन्म घ्यावा लागला. तो अधिकार त्यांच्याकडनं हिरावून घेतला गेला होता. स्त्री पुरुष विषमता, शिक्षण किंवा स्वाभिमान ही एका ठराविक समाजाची मक्तेदारी होती, आणि त्यामुळे लोक आपला स्वाभिमान सुद्धा गमावून बसली होती. आणि त्यानंतर तिसरी अवस्था होती ती म्हणजे गरिबी आणि शोषण, ही आपण म्हणू आर्थिक अवस्था. आपल्याकडे असणारे कापड कारखाने, हे कापड कारखाने ब्रिटिशांनी त्यातला कापसावर कर लावून तो कापूस स्वतःच्या देशात नेला, तिकडनंच आणलेली कापडं आपल्याला विकली, आणि त्यामुळे आपण गरीब झालो, दरिद्री झालो, आणि आपण आर्थिक दृष्ट्या सुद्धा कुठेतरी अक्षम व्हायला लागलो. आता जस्ट विचार करा की या सगळ्यामध्ये देश अडकलाय. म्हणजे साथीचे रोग चालूच होते, दरिद्रता होतीच, आर्थिक कमकुवतता होती, सामाजिक शोषण होतं, पौरोहित्याचा इतका बडेजाव झाला होता की त्यामुळे एका ठराविक समाजाचं शोषण चालू होतं, स्त्री पुरुष विषमता होती, आणि या सगळ्यामध्ये
कुठेतरी लोकांना जाणीव करून देणं गरजेचं होतं की खरं हिंदू धर्म काय आहे, आणि तो हिंदू धर्म सांगण्यासाठी एका व्यक्तीने जन्म घेण्याची गरज होती, आणि ती व्यक्ती म्हणजे खुद्द विवेकानंद होती. हे विवेकानंदांच्या जन्माचं मी म्हणेन प्रयोजन होतं की का त्यांनी जन्माला येणं गरजेचं होतं. मंडळी, कोणीतरी एक आवाज उठवावा लागतो आणि तो आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. सत्य सांगावं लागतं, सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. आणि सत्य सांगताना माझ्या बाजूच्याला काय वाटेल, माझ्या पुढच्याला काय वाटेल, तो तर माझ्यातलाच आहे हा विचार न करता त्याच्या पलीकडे जाऊन ते सांगण्याची तयारी ज्या व्यक्तीची होती ती व्यक्ती होती स्वामी विवेकानंद. अर्थात बऱ्याच जणांना माहिती आहे की चांगल्या उच्चवर्णीय कुटुंबात जन्म झाला होता. 1863 सालचा जन्म आणि फक्त 39 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा मी व्याख्यान द्यायला जातो तेव्हा मी असं सांगतो की 50 वर्षांचं अवघं आयुष्य त्यांना मिळालं. मग 50 त्यांना तर फक्त 39 वर्षांचं आयुष्य मिळालं, आणि अख्ख्या या 39 वर्षाच्या आयुष्यात स्वामीजींनी जग पालथं घातलंय. मग ते कसं घातलंय, काय घातलंय, आज आपण त्यांचा तो जीवन प्रवास पण बघणार आहोत. तो बघता बघता मला हे शिकायचंय की कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये जातात, कारण इथे काही लहान मुलं पण आलेली आहेत, काही कॉलेजची मुलं पण आलेली आहेत. या प्रत्येकाला हे समजणं गरजेचं आहे की आपल्या जीवनाच्या ज्या अवस्था असतात तिथनं कॉन्ट्रीब्युशन कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला समाजासाठी देता येईल. आणि हे सगळं करताना मी निवेदिताताई ज्या आपल्या आहेत, ज्या राष्ट्रीय पातळीवर खूप उच्च कार्य करत आहेत, त्यांच्या काही मार्गदर्शक तत्वांचा मी इकडे मुद्दाम उल्लेख केलेला आहे या स्लाइड्स मध्ये, आणि तो तुम्हाला जाणवेल, अप्रत्यक्षरित्या जाणवेल तुम्हाला. हा जीवनक्रम समजून घेताना बघूयात की ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता ते कुटुंब म्हणजे त्यांची बाल्यावस्था. आता पहिले बालक विवेकानंदाच्या पुढच्या 1-2 स्लाइड्स मधनं आपण वेगवेगळ्या अवस्थांमधनं विवेकानंद समजून घेऊया की विवेकानंद त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालंय. स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म 12 जानेवारी. शिक्षण अतिशय हुशार, फिलॉसॉफीमध्ये, वेदांतामध्ये, सगळ्याच विषयांमध्ये, इतिहासामध्ये प्रचंड रुची असणारी ही व्यक्ती. आणि त्याचबरोबरीने लहानपणापासून अध्यात्माची आवड. म्हणजे अध्यात्म का करायचं, आजची मुलं, म्हणजे मी बऱ्याचदा अनुभव घेतो की आमच्या लहानपणी आमचे आई वडील आम्हाला सांगायचे की कोणीतरी आलाय आणि त्याला नमस्कार कर, आम्ही लगेच करायचो. आमच्या मुलांना आम्ही सांगितलं की विचारतात का करायचं, ते कुठे रोज येतात आमच्याकडे. ही मुलं आता चौकस झालेली आहेत. तितकेच चौकस तेही 19व्या शतकामध्ये होते, आणि प्रत्येक गोष्टीला का हे मात्र प्रश्न विचारायचे की हे का करायचं, अमुक एक पूजा करायची तर ती का करायची, अमुक एक गोष्ट करायची तर ती का करायची. म्हणजे का हा त्यांचा इतका प्रबळ होत गेला, आणि त्यांच्यातला सायंटिफिक पर्सन हा सातत्याने बाहेर येत गेला. आपण मस्तीखोर विवेकानंद पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की तात्विक आणि अमुक तमुक हुशार विद्यार्थी, हो हुशार तर ते होतेच, तात्विक तर ते होतेच, पण मस्तीखोर होते का तर खरंच होते. कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी मस्ती करतो म्हणजे माझ्यातलं विवेकानंद होणं फार कठीण आहे. बरं, यांची मस्ती जरा बघूयात. लहानपणी विवेकानंद त्यांच्या बहिणींशी जे मस्ती करायचे, छेडछाड करायचे, घरामधलं वातावरण खूपच मी म्हणेन शालीन होतं. बरंचसं सोळं ओळं पाळणं हे सगळं त्या घरामध्ये चालायचं. आणि हे विवेकानंद जेव्हा बहिणींची मस्ती करायचे आणि बहिणी जेव्हा त्यांच्या मागे लागायच्या की आता याला पकडून जोडायचं आहे, आणि त्याच वेळेला विवेकानंद अशा ठिकाणी जाऊन बसायचे की त्या जागेला, म्हणजे चिखल म्हणू आपण, एखादा उकिरडा म्हणू आपण, तिकडे जाऊन ते बसायचे आणि स्वतःच्या अंगाला तो सगळा चिखल किंवा ती घाण पासून बसायचे. कारण बहिणींना हे शिकवलं गेलं होतं की अशा ठिकाणी जाऊन हात लावला की विटाळ होतो, आणि तो विटाळ झाला नाही पाहिजे म्हणून मी त्याला हात लावणार नाही. पण विवेकानंद म्हणायचे मी जाऊन बसतो तिकडे आणि बघतो खरंच विटाळ होतो का. म्हणजे पुन्हा एकदा शिकणं काय आहे तर मी ते चेक करून बघेन की त्याने मला प्रॉब्लेम होतोय का, आणि त्यांना जाणवलं की असं काहीच होत नाहीये. तर असा हा मस्तीखोर मुलगा पुढे घडत गेला. आणि त्यांची आई बऱ्याचदा असं म्हणायची, भुवनेश्वरी देवी, की मी शंकराची इतकी आराधना केली, शंकराची प्रचंड आराधना करायच्या, आणि त्या म्हणायच्या की मला हवाय शिव, आणि शिवाचा अवतार म्हणून हा जन्माला आलाय घरामध्ये. पण विवेकानंदांची मस्तीच इतकी होती की विवेकानंदांकडे बघून त्या म्हणायच्या मी मागितलेला शिव आणि तू मला पाठवलं शिवाचं भूत. ते शिवाचं भूत त्यांच्या समोर यायचं नेहमी. हाच छोटा नरेंद्र, हा झाडावर उलट लटकणं, त्याच्यानंतर नौकानयन करणं, तलवारबाजी करणं, छानसं क्रिकेट खेळणं, कुस्ती करणं, म्हणजे बॉक्सिंगचं प्राइज पण त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटला पहिलं प्राइज मिळवून देणारी व्यक्ती पण तीच, कुस्तीचं प्राइज मिळवून देणारी व्यक्ती पण तीच, नौकानयनात पण तरबेज तोच. झाडावर उलट लटकू नये, तिकडे बागुलबुवा असतो असं कोणीतरी सांगायचं. तसं आपल्याला शाळेत पण कॉलेजमध्ये पण आपले सर ऑन डेस्क सांगतात हे करू नको म्हणून, आणि आपण आपल्या मित्राला हळूच सांगतो काही नाही होत रे. ते पण तसेच होते, ते पण तसंच सांगायचे काही नाही होत रे, मी त्या झाडाला इतके दिवस लटकतोय, मला नाही कुठे अजून बागुलबुवा दिसला, मला नाही अजून ब्रह्मराक्षस दिसला, तुला कुठून दिसणार आहे. आणि त्यांचं कंटिन्यू चालायचं सगळं.
प्रत्येक गोष्टीत इक्वल मास्टरी असणारी व्यक्ती इज नरेंद्रनाथ. आणि मग एकदा नरेंद्रनाथांनी अजून एक उद्योग पण केला होता की जेव्हा त्यांचे वडील हे त्यांचा एक मुसलमान अशील त्यांच्याकडे आले होते आणि ते मुसलमान अशील होते त्यामुळे त्यांना ओढायला हुक्का लागायचा. त्यांच्यासाठी तो हुक्का ठेवलेला असायचा आणि तो हुक्का ओढत ते बसलेले बघायचे. यांना असं वाटायचं की आपण कोणाचं उष्ट खाल्लं की आपण बाटतो का, आपला धर्म बाटतो का, आणि म्हणून तो अशील निघून गेल्यानंतर उरलेला हुक्का विवेकानंदांनी ओढून बघितला होता. म्हणजे आपण मस्ती बघतोय एखाद्या मुलाची तर ती प्रचंड मस्ती, असं काहीच नाहीये की मस्ती, कारण मस्तीतनच चांगली व्यक्ती निर्माण येऊ शकते. मस्ती मुळात असावी लागते तर मस्त आयुष्य जगता येऊ शकतं. मस्तीच नसेल तर तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही. ती मस्ती जिवंत ठेवून आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यानंतर मग 81 साली म्हणजे साधारण आपल्या वयाच्या 18-19व्या वर्षी आज आपल्याकडे म्हणजे मी आता असं म्हणेन की आपल्या देशामध्ये आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण कसं करायला लागलो, तर आमच्याकडे मुलगा 21 वर्षाच्या होईपर्यंत ना आई वडील त्याला फार कुरवाळत बसतात. तुझं ग्रॅज्युएशन करतो, मग नंतर तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, मग त्याच्यानंतर तू नोकरी कर, मग तू सेटल हो, तोपर्यंत आम्ही तुला सांभाळतो. म्हणजे आम्ही काय करतो माहितीये का, आम्हाला माहितीये की रेशमाच्या किड्यातनं फुलपाखराला स्वतःला बाहेर यायला पाहिजे, पण आम्हीच आमच्या रेशमाच्या किड्याला सतत हात लावत असतो, सांभाळत असतो की त्यातनं येणारा फुलपाखरू कधीच उडणारं होणार नाही. हे आमच्या देशात करतो. आणि पाश्चात्य देशांमध्ये मात्र त्यांच्या ज्या PS असतात पब्लिक स्कूल्स, त्या पब्लिक स्कूल्समध्ये 10वी मध्ये त्या विद्यार्थ्याला सांगितलं जातं की इथपर्यंतच तुझं शिक्षण हे तुझ्या आई वडिलांकडनं झालं होतं, इथून पुढचं शिक्षण मात्र आता तुला तुझ्या पायावर घ्यायचंय. संस्कृती कोणाची? आमची. वापरताय कोण? ती लोक. आणि आपण काय करतोय? 21 नाही, आता आजकाल 23-24 मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत आम्ही आमच्या मुलाला अंजारतोय, गोंजारतोय, खूप मोठं करतोय. पण त्याला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी जी मदत लागते, त्याला जी धडपड करू द्यायची असते, ती बऱ्याचदा पालक म्हणून आपण करून देत नाही आहोत. विवेकानंदांनी मात्र ती धडपड वयाच्या 19व्या वर्षी सुरू केली. आणि 81 साली पहिल्यांदा जेव्हा ते रामकृष्ण परमहंसांना एका कार्यक्रमात भेटले, त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी त्यांना हात जोडला आणि म्हणाले की हे प्रभू, मला हा साक्षात्कार खूप आधीच झालेला आहे की तुम्ही नररूपात आलेले नारायण आहात. विवेकानंदांना खरंच काही कळलं नाही. 19 वर्षाचा विवेकानंद नरेंद्र, त्याला कळणं शक्यच नव्हतं की हे काय म्हणतात. पण त्यावेळेला मात्र विवेकानंद हे सुधारणावादी लोकांच्या नादी लागले होते. मी नादी लागले होते यासाठी म्हणेन की दोन्ही गोष्टी एकदम करणं कोणालाही शक्य नसतं. विवेकानंद मात्र ते करायचे. कसे करायचे? तर त्यावेळेस विवेकानंदांनी ठरवलं की मी हा गुरु म्हणजे रामकृष्ण हा माझा गुरु असेल, पण मी त्याच्यात पूर्ण स्वाधीन होईल का तर सांगता येत नाही. जसे तुम्ही आत्ताचे विद्यार्थी असतात ना की कुठल्याही शिक्षकावर 100% विश्वास टाकत नाही. हळूहळू बघू, आम्हाला जमलं तुम्ही तर आम्ही तुमच्यावर 100% विश्वास टाकू, नाही तर नाही. तसेच तेही होते आणि त्यांनी रामकृष्णांवर 100% विश्वास पहिल्या याच्यात टाकला नव्हता. त्यांचं कार्य जे होतं विवेकानंदांचं किंवा त्यांची जी मान्यता ज्या विचारसरणीला होती ती मान्यता होती ब्राह्मो समाजाला. हा ब्राह्मो समाज आपण पुस्तकात वाचतो की राजा राममोहन रायांनी सुरुवात केली, पण त्याच्याही अगोदर ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांनी. आणि सुरुवात म्हणजे काय होती तर त्या काळातले हे काही सुधारणावादी ब्राह्मण होते की ज्यांनी ठरवलं की समाजात चालणाऱ्या अनिष्ट रूढींना आपण विरोधात उभं राहायचं. मग त्यात सतीची प्रथा असेल, त्यात काही आणखी पूजा धर्मकांड कर्मकांड असतील, या सगळ्यांच्या विरोधात आपण उभं राहायचं आणि आपण समाजाला समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून ब्राह्मो समाजाला हा ब्राह्मो समाज त्यासाठी आला की सगळ्यांनीच आकार असणाऱ्या ईश्वराची पूजा करायची गरज नाही. निराकार ईश्वर पण आहे, निसर्ग हा पण एक ईश्वर आहे, ही एनर्जी हा पण एक ईश्वरच आहे, आपण त्याची पूजा करायला हवी हे सांगणारा हा ब्राह्मो समाज होता. आणि विवेकानंदांना त्या समाजाची विचारसरणी पटली आणि म्हणून त्यांनी ब्राह्मो समाजाला फॉलो करायला सुरुवात केली. बऱ्याचदा असं झालं, लोकांना असं वाटायला लागलं जातोय तर दक्षिणेश्वराच्या मठामध्ये रामकृष्णांकडे, रामकृष्ण शिकवतात काय तर वेदांत, रामकृष्ण शिकवतात काय तर अध्यात्म, आणि हा शिकतोय काय तर ब्राह्मो समाज. म्हणून तो विरोधही त्या काळात होत होता. पण रामकृष्ण मात्र एक इतका चांगला गुरु होता की त्या गुरूंनी जाणलं होतं की या व्यक्तीमधले सगळे गुण बाहेर काढण्यासाठी त्याला जे हवंय ते करू द्यावं. आणि म्हणून त्यांनी अध्यात्माची जोड त्यांना दिली होती. वेदांत शिकवलं, अध्यात्म शिकवलं आणि विवेकानंदांनी मात्र ब्राह्मो समाजाचाच फॉलो केलं. पुढचे 3 वर्ष विचार करा की 3 वर्ष एखाद्या गुरुला, आजकालचा गुरु म्हणजे मी शिक्षक आहे, 22 वर्ष गेले, एखादा विद्यार्थी मला म्हणाला की मला नाही आवडत तुम्ही शिकवलेलं, तर किती वाईट वाटेल, किती इगो हर्ट होऊ शकतो की अरे मी एवढं शिकून आलोय, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, एवढ्या डिग्र्या घेतल्या, मी तुला शिकवतो आणि तू असं म्हणणार मला. रामकृष्ण परमहंस जो ईश्वराकडनं डिग्री घेऊन आलेला होता,
त्या माणसाला अजिबात वाईट नाही वाटलं. त्यांनी सांगितलं की तू जे करतोयस ते उत्तमच आहे, हाही एक प्रकार आहे, वैदिक आणि वेदांत हेही शिकून घे. आणि त्यांनी ते शिकवायला सुरुवात केली. एकदा असंच काशीपूरचं उद्यान, या उद्यानामध्ये रात्रीच्या वेळेस विवेकानंद बसले होते. एक धुनी पेटवली होती आणि त्या धुनी समोर विवेकानंदांचं ध्यान चालू होतं. आणि ते ध्यान चालू असताना विवेकानंदांना साक्षात्कार झाला. आणि तो साक्षात्कार होता की माझ्याकडे तीच विद्वत्ता आहे, माझ्याकडे तीच आपण म्हणू शकतो की एक्सपर्टीज आलेली आहे. आणि ती एक्सपर्टीज काय आहे तर माझे गुरु रामकृष्ण परमहंस कोणालाही स्पर्श करून त्याचं मनपरिवर्तन करू शकतात. विचार करा, मनपरिवर्तन. आज मनपरिवर्तन करण्यासाठी सायकोलॉजिस्टची सेटिंग लागतात, वर्ष जातात, बऱ्याचदा मेडिकल सायन्सचा उपयोग करून घ्यावा लागतो. पण यांच्याकडे काही असे चमत्कार होते, काही दैवी गोष्टी होत्या की मी कोणाच्या अंगाला हात लावून देखील त्याच्या मनपरिवर्तन करू शकतो. तर हे खरंच आहे का? हा साक्षात्कार जो काय मला झालाय या आगीसमोर बसून, या धुनी समोर बसून, तो खरंच आहे का म्हणून त्यांनी चेक करायचं. म्हणून आपल्या बाजूला बसलेला एक आपला मित्र होता, शिष्य होता तिथलाच, त्याच्या पाठीवर हात फिरवला. आणि तो शिष्य कोण? तो जो देवाला मानणारा होता, आकारातल्या देवाला मानणारा. तो रोज पूजा अर्चा करायचा, रोज ध्यान धारणा करायचा, सगळं करायचा. आणि त्याच्या पाठीवर त्यांनी हात फिरवला. पुढच्या 15 तो देव मानेनासा झाला. यांना खूप आनंद झाला. यांना वाटलं माझ्यामध्ये जी विद्वत्ता आली आहे ती विद्वत्ता प्रचंड मोठी विद्वत्ता आहे. आणि हीच गोष्ट त्यावेळेस रामकृष्ण परमहंस ऍक्च्युअली डेथ बेडवर होते, म्हणजे आजारी होते. आणि त्याच वेळेस रामकृष्ण परमहंसांना जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा रामकृष्णांनी एकच वाक्य त्यांच्या पुढे उच्चारलं होतं. आणि ते वाक्य होतं काय? नरेंद्र, जमण्यापूर्वीच खर्च चालू. आणि त्यावेळेस नरेंद्रनाथांना कळलं की आपल्याला फक्त स्पर्शाने समोरच्याचं मनपरिवर्तन करण्याची शक्ती आहे, पण यांना समोरच्याच्या मनातलं इंगित जाणण्याची सुद्धा शक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल हे इंगित जाणणं वगैरे खरंच असतं का? तर मुद्दाम सांगतो तुम्हाला मी की शिवभारत नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये 10व्या अध्यायामध्ये शिवाजी महाराजांनी काय काय शिक्षण घेतलं या शिक्षणाचा उल्लेख आहे. आणि त्या शिक्षणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे घोडस्वारी असेल, तलवारबाजी असेल, त्याच्यामध्ये इंगित जाणणं या विद्येचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये, म्हणजे याच्यात ते आपण म्हणू शकतो की यांना इंगित जाणता येत होतं. त्यावेळेस मात्र विवेकानंदांना कळलं की खरंच माझा जो गुरु आहे तो गुरुच आहे. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर बाप आहे. आणि त्या बापाला त्यांनी ऍक्सेप्ट केलं की हा माझा तात्विक आणि आयुष्यभराचा गुरु होणार आहे. आणि त्या गुरुला त्यांनी ऍक्सेप्ट केलं, नतमस्तक झाले. मात्र त्यानंतर पुढच्या काही दिवसातच रामकृष्णांचं निधन झालं. आता इथून पुढे जो बालक विवेकानंद होता तो साधक झाला. आणि साधक विवेकानंदांचा आता संन्यासी विवेकानंद व्हायला सुरुवात झाली. हा संन्यासी विवेकानंद ज्यांनी आध्यात्मिक शोध घेतला, त्याच्यानंतर 1893 मध्ये त्यांनी स्वामी विवेकानंद हे नाव धारण केलं. आणि त्यानंतर मात्र त्यांचा जो प्रवास आहे ना मंडळी, तो प्रवास खूप महत्वाचा आहे, जाणून घेण्यासारखा आहे. पहाटेच्या वेळेस ब्राह्ममुहूर्ती उठून सगळे शिष्य एका खोलीमध्ये जमायचे. आणि त्या खोलीचं नाव होतं दानवांची खोली. बरं, या दानवांच्या खोलीमध्ये अगोदरच लिबर्टी देऊन ठेवली होती. बघा शिक्षक कसा असावा की शिक्षकाने हे सांगितलं नाही की आम्ही वेदांत शिकवतो म्हणजे वेदांताचाच अभ्यास झाला पाहिजे, वेद शिकवतो म्हणजे वेदांचाच अभ्यास झाला पाहिजे. जो विषय लोकांना समजायला सोपा जाईल त्या विषयातनं समाज घडवा. आणि विवेकानंदांनी पण सांगितलं होतं की आम्हाला आहे ना तुमचा ख्रिश्चन धर्म नकोय, पण तुमचा ख्रिस्त सांगा काय आहे ते, कारण ख्रिस्त समजणं आमच्यासाठी गरजेचं आहे. ख्रिश्चन धर्म नाही कळला तरी चालेल, कारण धर्म बाटवून काही होणार नाहीये, पण त्या धर्मातलं सांगितलेलं तत्वज्ञान महत्वाचं आहे आणि ते तत्वज्ञान कळणं गरजेचं आहे. म्हणून ते इमिटेशन ऑफ ख्राइस्ट नावाचा ग्रंथ पण वाचायचे. बरं, तो वाचता वाचता मध्येच ते भगवद्गीताही वाचायचे. भगवद्गीता वाचताना ते अशा पद्धतीने श्लोकांचं उच्चारण करायचे की वाटायचं साक्षात कृष्ण अर्जुनाला त्यावेळेस भगवद्गीता सांगतोय. म्हणजे हाच एक श्लोक, त्या श्लोकाबद्दल अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की क्लैब्यं मास्मग गमक पार्थ नैतत्तव्यपु प्रपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. परंतप म्हणजे अर्जुनाला परंतप असं म्हटलेलं आहे की उठ आणि अर्जुना कामाला लाग. म्हणजे इतकं त्यांनी झणकारलंय अर्जुनाला ह्या पद्धतीने की अर्जुन आता किती तुला सांगायचे श्लोक, 18 अध्याय झाले सांगून तरी तू उठत नाहीयेस. म्हणजे ही जाणीव ते करून द्यायचे. आणि अशा पद्धतीने ते जेव्हा श्लोक सांगायचे त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की विवेकानंद साक्षात कृष्णासारखे अर्जुनाला सांगतायत की काय. त्याच वेळेस विवेकानंद मध्येच भगवद्गीता बंद पण करून ठेवायचे. आणि भगवद्गीता बंद करून ते म्हणायचे काही नाही, गुरुजी म्हणजे रामकृष्ण, गुरुजी जसं सांगायचे की गीता 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 हा शब्द 10 वेळा उच्चारला की तागी 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 म्हणजे त्यागी होतो,
तर गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर त्याग आहे, आणि त्याग हे आपल्या जीवनाचा सार आहे. आपण जर त्याग करायला शिकलो तर कदाचित आपण समाज परिवर्तन करू शकू, आणि म्हणून त्याग हा गरजेचा आहे. म्हणून स्वामी कामाला लागायचं. म्हणजे स्वामीजींनी तितकं ठरवलं की मला त्याग ही गोष्ट करणं आता गरजेची झालेली आहे. मग त्यागातनं पुढे जाऊन त्यांनी ठरवलं की मला बाहेर निघावं लागेल, मला भारत भ्रमण करावं लागेल. मग हे भारत भ्रमण त्यांनी 4 वर्ष केलं. साधारण 1888 ते 1892 ही 4 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं. भारतातली अनेक शहरं फिरले. नॉर्थ पासून सुरुवात करून साऊथ पर्यंत विवेकानंद अनेक शहरांमध्ये फिरले. लोकांमध्ये जाताना देशभक्ती, स्वाभिमान, दरिद्रतेच्या विरुद्ध लढणं, शोषणाविरुद्ध लढणं काय असेल, या सगळ्या जाणीवा प्रगल्भ करत करत लोकांमधनं ते पुढे पुढे चालले होते. देशभक्तीचा प्रसार केला, गरीब आणि दुर्दैवी लोकांना मदतही केली, संस्कृती आणि परंपरेचा अभिमान बाळगण्यास प्रोत्साहन दिलंय. आज विवेकानंद केंद्र हे जे कार्य करते, हे कार्य तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपापल्या संस्थांनी कदाचित बळजबरीने ओढून आणलं असेल इकडे. पण मला खात्री आहे की एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला हे कळलं असेल की आपल्या आयुष्याचं काहीतरी एक मर्म असलं पाहिजे, काहीतरी हेतू असला पाहिजे, आणि त्या हेतू शोधायला जरी या सेशन मधनं मदत झाली ना, तरी मी असं म्हणेन की विवेकानंद केंद्राचं आजचं कार्य धन्य झालेलं आहे. तर आपण हेच कार्य नेमकं काय ते समजून घेऊया. या 4 वर्षात त्यांनी भारत भ्रमण केलं. त्यातलाच एक हा किस्सा आहे, आणि हा किस्सा आहे वृंदावनातला. म्हणजे विचार करा की ज्या काळामध्ये वाहनं नव्हती, ज्या काळामध्ये बैलगाडीवरनं बराच प्रवास करावा लागायचा, थोडासा रेल्वे प्रवास होताच, पण त्या काळामध्ये हे वृंदावनात होते. वृंदावनातल्या राधाकुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी म्हणून ते उतरले, आणि आंघोळ करण्यासाठी उतरल्यावर ऑफकोर्स त्यांनी आपले कपडे म्हणजे लंगोट तो सुद्धा बाहेर काढून ठेवला, आणि ही लंगोटी बाहेर काढून ठेवली. पाण्यात उतरले, अर्घ्य देणं, आंघोळ करणं छान निवांत चाललं होतं. आणि तेवढ्यात तिथे काही माकडं आली, आणि त्या माकडांनी त्यांचे सगळे कपडे घेऊन ते झाडावर निघून गेले. आता झाडावर निघून गेले, पर्याय काय उरतो? त्या माकडांची विनंती करणं, जे आपण हल्ली बऱ्याचदा करतोय, रस्ते सुधारा, अमुक करा, तमुक करा, ही विनंतीच होती. ती त्यांनी करायला सुरुवात केली. ही विनंती त्यांनी केली, आणि ही विनंती जेव्हा त्यांनी केली तर त्या माकडांनी काय त्यांच्या विनंतीला दाद लागू दिली नाही, आणि ते चिडले. ते इतके चिडले की त्यांनी ठरवलं, मी याच दिगंबर अवस्थेत इकडनं बाहेर पडेन, मी जंगलात निघून जाईन, आणि मी अन्न सुद्धा घेणार नाही जोपर्यंत मला कपडे मिळत नाही. आता कोण कपडे आणून देणार होतं त्यांच्यासाठी? विचार करा की मी अन्न सुद्धा घेणार नाही. म्हणजे आजकाल अन्न सुद्धा घेणार नाही म्हणणारे अनेक जण आपल्याला दिसतात. त्यांनी ठरवलं मी अन्न सुद्धा घेणार नाही, जंगलाकडे निघून गेले, अन्न त्याग केला होता. पण काही वेळाने तिकडे एक साधू येताना दिसला, आणि तो साधू, त्याच्या एका हातामध्ये भगवी वस्त्र होती आणि एका हातामध्ये खाण्याचे जिन्नस होते, आणि तो त्यांना ती गोष्ट घेण्याचा आग्रह करू लागला. आणि त्यावेळेस विवेकानंदांना कळलं की माझ्या जगण्याचं जे मर्म आहे ते मर्म तर मला समजलंय, पण आता माझी वस्त्र पण मला कळलेली आहे. आणि वस्त्र संन्यासाची आहे ती म्हणजे भगवी वस्त्र, आणि ही भगवी वस्त्र धारण करून विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्याचा पुढचा प्रवास सुरू केला. मग हा प्रवास साधारण 1892 सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे मी समतानाकडे येतोय, एका मुंबईमधनं पुण्याला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ते बसलेले, सेकंड क्लासचं तिकीट होतं, आणि त्यावेळेस 3 मुलं एकमेकांची वाद घालत होती. आणि तो वादाचा विषय काय होता? तो वादाचा विषय हा होता की संन्याशी असणं चांगलं का वाईट, संन्यस्त अवस्थेत जाणं चांगलं का वाईट. आणि त्यावेळेस एक मुलगा हा संन्याशी असणं चांगलं या बाजूने त्वेषाने भांडत होता, आणि उरलेली 2 मुलं जी रानडेंचे समर्थक होते त्या काळातल्या, तर ते म्हणत होते की नाही, संसारात राहून पण बऱ्याच छान गोष्टी करता येतात. आणि त्या वादामध्ये एका अस्खलित इंग्लिश बोलणाऱ्या तरुण मुलाने उडी मारली, आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द स्वामी विवेकानंद होते. टिळकांना त्याच वेळेस जाणवलं, कारण संन्याशांच्या बाजूने बोलणारे टिळक होते. टिळकांना त्याच वेळेस जाणवलं की हा मुलगा काहीतरी जबरदस्त काम करणार आहे. त्यांनी सांगितलं, पुण्यात आल्यावर तुम्ही दुसरीकडे कुठेच जायचं नाही, माझ्याच घरी यायचं, माझ्याच घरी राहायचं. आणि त्यांनी त्यांच्या घरी मुक्काम केला. पुण्यातलं त्यांचं कार्य आटपलं, आणि त्यानंतर ते निघून गेले कन्याकुमारीला. आणि कन्याकुमारीत डिसेंबर महिना 1892 साल, तिथे एका दगडावर बसलेले असताना, जो दगड आज आपण ज्याला तो महत्वाचा दगड असं म्हणतो, तो दगड बघण्यासाठी पिकनिक स्पॉट म्हणून पण आपण बरेच जण जावं तिकडे. मी तर म्हणेन की पिकनिक स्पॉट म्हणून गेल्यावर पण जी ऊर्जा मिळेल ना, ती सुद्धा ऊर्जा घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि त्या दगडावर बसलेले असताना त्यांना जाणवलं की या देशामध्ये शोषण, दरिद्रता, महापूर याच गोष्टींनी हा देश जर गाजलेला आहे, तर या देशाला जर त्यातनं बाहेर काढायचं असेल तर मला पैसे कमवावे लागतील. आणि पैसे कमवण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. एक असतं तुमच्याकडे असणारं उपजत स्किल आणि बुद्धी. विवेकानंदांकडे दोन्ही गोष्टी होत्या. मग त्यांनी ठरवलं की या दोन्ही गोष्टी जर माझ्याकडे आहेत, बुद्धी पण आहे, स्किल पण आहे,
तर मला ते पैसे कमवण्यासाठी कदाचित परदेशात जावं लागेल, तर परदेशातही जायची माझी तयारी आहे आणि परदेशात जाईन आणि मी त्या गोष्टी करून पैसे कमवून माझ्या देशातली गरिबी मी दूर करेन, हे त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी ठरवण्याचा अवकाश म्हणजे विचार करा की चांगल्या माणसांच्या बाबतीतल्या गोष्टी घडत असतात आणि ते घडणं काय असतं ना ते जाणवलं की त्या स्टोनवरनं, त्या दगडावरनं उतरून जेव्हा विवेकानंद आले त्याच वेळेस मद्रास मधले काही शिष्य त्यांना येऊन म्हणाले की अशी एक धर्म परिषद, सर्व धर्म परिषद होतीये आणि त्या सर्व धर्म परिषदेला धर्मगुरू म्हणून आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी तुम्ही जावं ही आम्ही तुम्हाला विनंती करतोय. ऑफकोर्स विवेकानंद तयार नव्हते. का तयार नव्हते? कारण खर्च होता, पैसे द्यावे लागणार होते. बरं तिकडे जाऊन करायचंय काय, तर प्रत्येकाने आपापल्या धर्माचं महत्व सांगायचं, म्हणजे आपला धर्म किती चांगला हे प्रत्येकाने समजावून सांगायचं, म्हणून त्यांची तयारी नव्हती. पण अखेरीस विवेकानंद तयार झाले की मी जाईन आणि मी तिकडे काम करेन. मग काम करण्यासाठी म्हणून जेव्हा विवेकानंद गेले, हे खूप महत्वाचं वाक्य आहे बघा. द सॅल्वेशन ऑफ इंडिया डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द रिअलायझेशन बाय ईच मॅन ऑफ द डिव्हिनिटी विदिन. म्हणजे जर तुमच्या देशाचा उद्धार तुम्हाला करायचा असेल तर मुळात तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर विश्वास ठेवायला लागेल आणि तुमची स्ट्रेंथ ही तुमच्या आतमध्ये असलेली डिव्हिनिटी आहे. डिव्हिनिटी म्हणजे मी असं म्हणेन की त्याला आपण म्हणू एकात्मता आहे तुमच्या आतमध्ये असलेली, तुमच्या आतमध्ये असलेली प्युरिटी आहे की ज्या प्युरिटीवर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल आणि तो विश्वास ज्या क्षणाला तुम्ही ठेवायला शिकाल त्या क्षणाला तुम्ही देशाचा उद्धार कराल. आणि हा उद्धार करण्यासाठी विवेकानंद निघाले. आणि इथून पुढे विवेकानंदांच्या आयुष्यातलं पुढचं पर्व चालू होतं बालक, बालकानंतर साधक, साधकानंतर संन्यासी, संन्यासानंतर आता हे चौथं पर्व आहे आणि ते आहे आचार्य पर्व. आता इथे आचार्य, आचार्य म्हणजे गुरु, कोच झाले आता ते स्वतः. मग या आचार्य पर्वातल्या विवेकानंदांनी काय केलं तर शिकागो आणि अमेरिकेमध्ये 1893 साली या धर्म संमेलनात भाग घेतला. फक्त तिथेच नाही भाग घेतला, त्यानंतर लंडन, व्हँकुव्हर अशा अनेक ठिकाणी, कॅनडा विवेकानंदांची बरीचशी स्पीचेस झाली. पण त्यातला आजचा जो दिवस आहे तो दिवस आपण लक्षात ठेवतो. 11 सप्टेंबरचा जो दिवस गेला, विश्व बंधुत्व दिवस, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे बरेच जण, म्हणजे 2001 साली जेव्हा मी युपीएससीचं प्रिपरेशन करत होतो आणि त्यावेळेस डोंबिवली वेस्टला आमचा एक नाका होता. म्हणजे तुमच्यासारखे नाके आमच्या हातात नसायचे, म्हणजे मोबाईलवर व्हॉट्सअपचा नाका आमच्या वेळेस नव्हता, आमच्या वेळेस नाकाच असायचा प्रॉपर. आणि आम्ही त्या नाक्यावर जमायचो. त्यावेळेस माझा एक आयटीतला मित्र तिकडे आला जो आज मोठ्या कंपनीमध्ये TCS मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. आणि त्यावेळेस तो सांगायला आला की अरे काल तुला माहितीये काय झालं. म्हटलं काय झालं, कारण त्यावेळेस इंटरनेट पण नव्हते, मोबाईलवर कळायचं पण नाही. अरे एक विमान धडकलं न्यूयॉर्कला. म्हटलं अच्छा तुला न्यूयॉर्क लक्षात आहे 11 सप्टेंबरचा. तो म्हणाला हो मला न्यूयॉर्क लक्षात आहे, मला लादेन लक्षात आहे, मला आतंकवाद लक्षात आहे, कारण 11 सप्टेंबर खूप मोठी हानी करणारा दिवस होता जगातला. माझ्या बाबतीत नाही झाली गेल्या 22 वर्षांमध्ये, पण लोकांना असं वाटलं की 11 सप्टेंबर हा जगातला खूप मोठी हानी करणारा दिवस आहे. मग मला नंतर असं वाटू लागलं की 11 सप्टेंबर का लक्षात राहायला पाहिजे, लादेनसाठी का नरेनसाठी? 11 सप्टेंबर का लक्षात राहायला पाहिजे, न्यूयॉर्कसाठी का शिकागोसाठी? 11 सप्टेंबर का लक्षात राहायला पाहिजे, आतंकवादासाठी का विश्वबंधुत्ववादासाठी? आणि मग ठरवलं की विश्वबंधुत्ववाद, समता ही आपल्या धर्माची लक्षणं आहेत आणि ती लोकांपर्यंत प्रसार करावा. आणि म्हणून मग शिक्षकी पेशात येऊन मी ते कार्य माझं पुढे सुरू ठेवलं. मग आचार्यांनी काय केलं ते आपण बघूया. तर आचार्य जेव्हा त्यांच्या गुरुमातांना भेटायला गेले, शारदा माता, आणि शारदा मातांना जेव्हा ते भेटायला गेले आशीर्वाद घ्यायचा म्हणून की आता जायचं ठरलंच आहे, माझे शिष्यच मला आग्रह करतात की तुम्ही हे करायला पाहिजे, मग मी करतो. पण मग मी आधी माझ्या गुरुमातांना भेटायला जातो, त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरुमाता त्यांच्या कामामध्ये व्यग्र होत्या, गुरुमातांनी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही. आणि जाता जाता मात्र मग ते म्हणाले की ठीक आहे मी निघतो आता. मग गुरुमाता म्हणाल्या जाताना नरेन तो जरा चाकू माझ्याकडे आणून देशील का? आणि चाकू घेण्यासाठी म्हणून नरेन तिकडे गेले. चाकूचं धारदार पातं स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि जो लाकडाचा भाग होता, वुडन पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर नाईफ, त्यांनी तो त्यांच्याकडे ठेवला आणि त्यांच्या हातात दिला. मग त्या म्हणाल्या जा. कुतूहल म्हणून त्यांनी विचारलं की नेमकं काय घडलं की तुम्ही फक्त मला आशीर्वाद देताना एवढंच म्हणालात की चाकू दे आणि तुम्ही मला जायला सांगितलं. त्या म्हणाल्या की जो माणूस धारदार गोष्ट स्वतःच्या हातामध्ये ठेवतोय आणि चांगली गोष्ट जी ज्या गोष्टीने कोणाला हानी होणार नाही ती दुसऱ्याला देतोय, तो माणूस स्वतःचं नुकसान करून घेईल पण दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करेल. हाच तुझा आशीर्वाद आणि हे तुझं कार्य आहे. आणि विवेकानंदांचं कार्य इथून पुढे सुरू झालं. किती मोठा आशीर्वाद होता जस्ट विचार करा तुम्ही. त्याच्यानंतर विवेकानंदांनी ठरवलं मुंबईहून प्रयाण करायचं. 31 मे 1893 ला प्रयाणाला सुरुवात झाली आणि सुरुवात होती बॉम्बे टू व्हँकुव्हर नावाच्या एका यासाठी जाणाऱ्या जहाजातनं. बरं मग जाताना हे जहाज अगोदर गेलं श्रीलंकेला.
तिथून पुढे जहाज गेलं चायना, तिथून पुढे जहाज गेलं जपान, सिंगापूर, अशी वेगवेगळी शहरं बघत गेले. बघा, साल आहे 1893 आणि टेक्नॉलॉजी मधल्या जगातला सगळ्यात चांगलं नेशन म्हणून ज्याला ओळखलं जातं ते नेशन आहे जपान. हे जपान टेक्नॉलॉजीमध्ये स्ट्रॉंग कधी झालं तर जेव्हा दुसरं वर्ल्ड वॉर झालं आणि दुसरं वर्ल्ड वॉर संपलं 1942-43 साली, जेव्हा जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब पडले आणि त्या ब्लास्ट नंतर जपान डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. पण त्या काळातही जपान काय होतं हे विवेकानंदांनी एका पत्रामध्ये लिहून ठेवलं, त्यांच्या शिष्याला पाठवलेल्या. त्यात ते असं म्हणतात की भारतातल्या तरुणांनी मी हे जे काही देश फिरतोय यातला जपान हा देश जरूर बघावा. तो का बघावा तर जपानमध्ये असणारी जी शिस्त आहे, जपानमध्ये असणारी जी स्वच्छता आहे, जपानमध्ये असणारे जे रस्ते आहेत, त्या प्रकारची गोष्ट जर आपल्याला आपल्या देशात आणायची असेल तर मुळात आपल्याला त्या देशामध्ये जावं लागेल, तो देश बघावा लागेल. म्हणजे पर्यटन करा. का करा तर तुम्ही आधी शिस्त शिका, काय आहे ती स्वयंपूर्णता शिका. आज आपण जॅपनीज लोकांचं कायझेन शिकतो. कायझेन म्हणजे चांगले बदल, या गोष्टी आपण शिकतो. त्याच्यासाठी जे त्यांचे 5S आहेत, प्रत्येक गोष्ट जागच्या जागी हवी, प्रत्येक गोष्ट इक्वालिटीमध्ये हवी, प्रत्येक गोष्ट सिस्टीम प्रमाणे केली जावी, हे जे काही आहे जपानचं आपण शिकतो. त्यांची नजर बघा किती तीक्ष्ण होती. 1893 सालीच त्यांनी ठरवलं होतं की माझा तरुण हा जपानला एकदा तरी जाऊन यायला पाहिजे. म्हणजे पर्यटन करत असताना काय करा, फक्त सेल्फी घेत बसू नका. तिकडची संस्कृती काय आहे, तिकडे काय बघण्यासारखं आणि तिथनं काय शिकण्यासारखं आहे हे पण त्यांनी शिकवलं. आणि त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी जेव्हा पोहोचले तेव्हा तो जुलै महिना होता आणि तिकडे गेल्यावर कळलं की ही जी काही सर्व धर्म परिषद आहे ही परिषद होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. आता मधला काळ हा साधारण 1 ते 1.5 महिन्याचा काळ. या 1 ते 1.5 महिन्याच्या काळातले चॅलेंजेस पण महत्वाचे होते. काय काय चॅलेंजेस होते विचार करा. आपल्यापैकी बरेच जण अशी चॅलेंजेस आले की आपण पळून जातो. ही सगळी चॅलेंजेस ती पण दुसऱ्याच्या देशात येणं हे किती टफ होतं त्यांच्यासाठी. सगळ्यात पहिलं चॅलेंज होतं म्हणजे खिशातले पैसे संपत चालले होते. म्हणजे जे कोणी लोकांनी वर्गणी काढून त्यांना पाठवलं असेल त्या वर्गणीतले पैसे आता कुठेतरी संपत चाललेले, म्हणजे गंगाजळी पण आटत चालली. त्याच्यानंतरचं दुसरं चॅलेंज होतं तिकडची थंडी, बोचरी थंडी. आणि तिथे हा भगव्या वस्त्रातला एक साधू ज्याला लोक निग्रो समजून त्याची हेटाळणी करायचे, त्यांच्याकडे बघायचे. खायला अन्न नाहीये, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता लोकांचा तो दृष्टिकोन असा होता की हा कोण निग्रो आलेला आहे, हा काय कपडे घालून आलेला आहे, म्हणजे ह्या कपड्यांना काही अर्थ तरी आहे का. कारण आलेले सगळे धर्म परिषदेसाठी जी लोक आलेली ती चांगल्या प्रकारे ब्लेझर घेऊन किंवा छान कपडे घालून आलेली आणि हा माणूस मात्र अशा भगव्या कफनीमध्ये फिरतोय. आणि ह्या सगळ्या चॅलेंजेस मध्ये अजून एक महत्वाचा चॅलेंज म्हणजे त्या फॉर्म जो काही तो फॉर्म भरायचा होता, ज्या फॉर्म भरल्यानंतर मला माझा आयडेंटिटी कार्ड येईल, तर तो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख पण निघून गेली होती आणि तो लास्ट डे पण टळून गेला. म्हणजे आता विवेकानंदांनी ठरवलं की या धर्म परिषदेमध्ये मला काही आता जाता येणार नाही आणि मला ज्या धर्माचा प्रसार करण्यासाठी, ज्या धर्माबद्दल बोलण्यासाठी मला इथे सांगितलंय ते काही मला जमणार नाही. पण त्याच वेळेला त्यांना एक महत्वाची व्यक्ती भेटली आणि ती व्यक्ती होती जॉन राईट. आणि जॉन राईटने जेव्हा विवेकानंदांनी त्यांची खंत बोलून दाखवली की शेवटचा दिवस पण माझा निघून गेला आणि त्यावेळेस ते म्हणाले की स्वामी तुम्हाला विचारणं तुमचं आयडेंटिटी प्रूफ त्या परिषदेमध्ये येण्यासाठी म्हणजे साक्षात सूर्याला त्याच्या चमकण्याचा पुरावा विचारण्यासारखं आहे. त्यामुळे हा पुरावा विचारण्याची गरज नाहीये. त्यांनी बोनी नावाच्या एका माणसाला पत्र पाठवलं. हा बोनी नावाचा माणूस त्या धर्म परिषदेशी संलग्न होता आणि त्याला पत्र पाठवून त्यांनी त्या पत्रामध्ये त्याला रिक्वेस्ट केली की तुझ्याकडे आलेले 99% धर्मगुरू एका बाजूला आहेत आणि स्वामी एका बाजूला आहेत. हा 1% हा एक वेगळी व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला काही कर आउट ऑफ द वे जाऊन त्याला ऍडमिशन दे, पण ही व्यक्ती तुमच्याकडे बोलणं खूप गरजेचं आहे. आणि इथे स्वामीजींचा प्रवेश निश्चित झाला. म्हणजे बऱ्याचदा आपण पण हरतो की नाही मला प्रवेश मिळणार, नाही मला ऍडमिशन मिळणार आणि मग मी नाही करू शकत का. तर त्यावेळेस ते हरले नाही. त्यांनी सोर्सेस शोधायला प्रयत्न केली आणि मंडळी एक लक्षात घ्या, म्हणजे वपू काळेंचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं की या जगात कुठलीच समस्या अशी नाहीये की जिला सोल्युशन नाहीये. एकतर त्या समस्येला सोल्युशन देण्यासाठी तुमच्याकडे पैसा लागतो, विवेकानंदांचा संपला होता, नाहीतर तुमच्याकडे माणसं लागतात, विवेकानंदांकडे होती. आणि काही झालं ना तर काय लागू शकतो, थोडासा वेळ लागू शकतो. या 3 गोष्टींच्या पलीकडे या जगात समस्याच नाहीये. म्हणजे एक तर माणसं लागतील, वेळ लागतो, नाही तर पैसा लागतो. आज ऍज अ स्टुडंट म्हणून तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या तुम्ही जस्ट नोट डाऊन करून ठेवा की मला काय समस्या आहेत आणि मग चेक करा की या समस्यांना सोल्युशन म्हणून तुमच्या आयुष्यात कुठला माणूस आहे का, या समस्यांना सोल्युशन म्हणून तुमच्या आयुष्यात पैसा आहे का, आणि याच्या पलीकडे जाऊन वेळ या प्रत्येक समस्येवरचं उत्तर आहे मंडळी.
तर ते विवेकानंदांनी शोधलं. मग ते पोहोचले शिकागोला रेल्वेने पोहोचले. वेळ रात्रीची होती, कुठे जायचं होतं तो पत्ता त्यांच्याकडनं हरवला गेला होता. त्यामुळे रात्री राहायचं कुठे हा प्रश्न असताना त्यांनी पॅकिंग बॉक्स असतात ते वुडन बॉक्स, अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये त्या वुडन बॉक्स मध्ये शिरले, बॉक्सचा दार बंद केले आणि अख्खी रात्र त्यांनी त्याच्यामध्ये घालवली. म्हणजे द ग्रेट स्वामी विवेकानंद आपण म्हणतो, प्रचंड रिस्पेक्ट आहे, पण ह्या व्यक्तींच्या हाल अपेष्टा बघणं पण गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला दिसताना काय दिसतं, बाहुबली स्टेजवर किती छान दिसतो, बाहुबलीचं ऑनस्क्रीन लाईफ दिसतं, ते लाईफ आहे मंडळी रील लाईफ आहे. रीलच्या जगात होतो आपण सगळेजण, एका मिनिटाची रील बनवायला सगळ्यांना आवडतात. या रील लाईफच्या पलीकडे जाऊन रिअल लाईफ पण असतं आणि ते रिअल लाईफ हे स्ट्रगलफुल असतं आणि ते स्ट्रगलफुल लाईफ दिसत नाही कोणाला. जे काही दिसतं ते थिएटरमध्ये बसून छान चाललेलं आयुष्य दिसतं, यांच्या मागचा स्ट्रगल पण मुद्दाम बघणं गरजेचं आहे. तो स्ट्रगल हा इकडे आला होता. या पलीकडे याच्यानंतर तो दिवस उजाडला. तो दिवस होता ज्या दिवशी स्वामीजींनी ते 5 जगप्रसिद्ध शब्द लोकांसमोर उच्चारले. आता हे शब्द आज आपल्या पिढीला ऐकायला असं वाटतं की हे कॉमन आहे, हे काय म्हणजे व्हॉट इज दिस ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, हे काय फार ग्रेट आहे का? तर मला तुम्हाला सांगायचंय मंडळी मुद्दाम की तो काळ होता ज्या काळामध्ये अशा कुठल्याही भाषणाची सुरुवात 2 शब्दांनी व्हायची आणि ते शब्द होते लेडीज अँड जेंटलमॅन. आणि तिकडे म्हणजे त्या संस्कृतीला ब्रदर्स अँड सिस्टर्स हे ऐकण्याची सवय नव्हती आणि ती सवय लागणं हेच खूप गरजेचं होतं. मंडळी हे जे भाषण झालं हे तर घणाघाती झालंच. त्या भाषणानंतर संपूर्ण शिकागो शहरामध्ये स्वामीजींची 2-2 मजली पोस्टर्स लागायला लागली. लोक विचारायला लागले की अरे हे कोण आहे, भगव्या व्यक्तीत आलेला माणूस कोण आहे आणि वेगळं असं काय काम करतोय. तर ते वेगळं काम आता मी तुम्हाला इथून पुढच्या भागात सांगणार आहे. त्यांनी त्यावेळेस त्या भाषणामध्ये सांगितलेलं सार आधी सांगतो आणि मग त्यांचा एक टॉपिक आज मी कन्क्लुजनला घेतोय. त्यांनी सांगितलेला नव्या युगाचा धर्म. मी मगाशीच म्हटलं की स्वामीजींचं जे वाक्य होतं की मला अशा धर्माचा प्रसार करायचा आहे जो धर्म माणसं तयार करेल. मग जो धर्म माणसं तयार करेल, खरा विचार करा तुम्ही, तुमच्यापैकी बरेच जण हे महाराष्ट्रातले आहेत, मराठी आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जी काही 18 पगड जातीतली मंडळी होती ते प्रत्येक जण स्वतःला मराठा म्हणायचे. मग हे मराठा कोण? तर मराठा म्हणजे जात नाहीये जी आज आपण कागदावर लावतो, ती जात नव्हती त्यावेळेस. मराठा म्हणजे तो जो मरेल पण हटणार नाही, तो मराठा होता. की जो लढता लढता मरेल पण हटणार नाही, तो मराठा होता. आणि तो मराठा आज आपण एका जातीमध्ये आणून ठेवलेला आहे. त्यावेळेस सगळेच मराठे होते. मग हे सगळे मराठे होते. तर हा धर्म त्यांनी सांगितला तो नव्या युगाचा धर्म आहे. 16व्या शतकात महाराजांनी सांगितला, 20व्या शतकामध्ये स्वामीजींनी सांगितला. हा धर्म काय आपण बघूया. पहिला गोष्ट त्यांनी सांगितली की धर्मांमधली जी भांडणं आहेत ना, ती भांडणं आपण दूर करूया. ती भांडणं होता कामा नये, कलह होता कामा नये. प्रत्येकाच्या धर्मात एक काहीतरी चांगली गोष्ट आहे, आपण ती चांगली गोष्ट घेऊया आणि जे सगळ्यांमधलं चांगलं आहे ना त्याने एक नव्या युगाचा धर्म तयार करूया. मग गरज नाहीये की मी हिंदू आहे मग मी हिंदुइझम फॉलो करेन, मी ख्रिश्चन आहे मग मी ख्रिश्चनिटी फॉलो करेन. नाही गरज आहे. तुमच्या प्रत्येकामधलं चांगलं माझ्यामध्ये येऊ देत, त्याने माझ्या नव्या युगाचा धर्म वाढेल. मग हा नव्या युगाचा धर्म काय सांगत होता? तर हा नव्या युगाचा धर्म सांगत होता की इंडिव्हिज्युअलला महत्व देणं खूप गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअल फ्रीडम. आज तुम्ही विचार करा की इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे का? हा ह्युमन राईट कमिशन वाले सांगतात की देयर इज अ राईट ऑफ इंडिव्हिज्युअल फ्रीडम. पण इंडिव्हिज्युअल फ्रीडमचा राईट आहे. तुम्ही बोलू शकतायत कोणाबद्दल, तुम्ही बोलू शकताय कोणा विरुद्ध, कारण भीती वाटते. कधी कोणी राजकारणी आपल्याला येऊन काही म्हणेल, कधी कोणीतरी काही बोलेल. इंडिव्हिज्युअल फ्रीडमचा त्यांनी जोपासना केली. त्यानंतर स्वामीजींनी तिसरी गोष्ट या धर्म परिषदेत सांगितली, ती होती की समाजातला जो गरीब घटक आहे, म्हणजे तुम्ही काहीही रक्कम कमवा, तुम्ही कुठेही नोकरी करा, पण एक असा घटक आहे की जो घटक अजून वर आलेला नाहीये, की जो घटक अजूनही शोषित आहे, तर त्या घटकाच्या उद्धारासाठी काहीतरी कार्य करा. आणि ते त्यांनी त्या धर्म परिषदेत सांगितलं. विचार करा की धर्म परिषदेमध्ये प्रत्येक जण धर्मांबद्दल बोलत होता, आपापल्या धर्मांबद्दल बोलत होता आणि तिथे स्वामीजी नव्या युगाचा धर्म सांगत होते की आपण काय करायला पाहिजे. ही किती ऍडव्हान्समेंट होती विचारांची. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं, रिलिजियस डिस्क्रिमिनेशन विल नॉट बी देअर इन माय नेशन. आमच्या देशामध्ये म्हणजे आमच्या भारतामध्ये तरी कमीत कमी आम्ही रिलिजियस डिस्क्रिमिनेशन करणार नाही. आणि फायनली शेवटची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे जर तुमच्या धर्मात काही चांगलं असेल तर ते आम्ही घेऊ, आमच्याकडचं काही चांगलं असेल त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि असा आपण एक धर्म स्थापन करू, तो असेल नव्या युगाचा धर्म. आणि हे भाषण त्यांचं प्रचंड लोकप्रिय झालं. या भाषणाचे काही कन्क्लुडिंग मुद्दे
शेवटचे मुद्दे म्हणजे भाषण संपवताना त्यांनी कसं संपवलेलं, ती जी काय 4-5 दिवसाची भाषणं होती ते शेवटचं भाषण आहे. या परिषदेचे कार्य बघून जर कुणाला असे वाटत असेल की कालांतराने एखादा विशिष्ट धर्म समस्त जगाचा एकमेव धर्म होऊन जाईल अथवा एखादा विशिष्ट धर्म ईश्वर लाभाचा एकमेव मार्ग आहे, म्हणजे आज आपण बऱ्याचदा वाचतो पेपरमध्ये पण जाहिराती येतात, अमुक एका बाबाला भेटा तो तुम्हाला देवाकडे घेऊन जाईल, तर तसं काही नाहीये, त्यांनी तेव्हा पण सांगितलेलं. तर त्या बिचाऱ्याची आपण वस्तुतः कीवच करायला हवी. ख्रिस्ती माणसाला हिंदू किंवा बौद्ध व्हावे लागणार नाही. हिंदूला किंवा बौद्धाला ख्रिस्ती बनण्याचे प्रयोजन नाही, परंतु प्रत्येक जण स्वतःचे वैशिष्ट्य कायम राखून परस्परांचा भाव आकळण्याचा यज्ञ करेल आणि प्रत्येक जण स्वतःमधील अंतस्थ म्हणजे इंटरनल डिव्हिनिटी, मगाशी जे बोललो ते अंतस्थ शक्तीच्या विकासाच्या नियमानुसार उन्नतीचा मार्ग चोखाळेल. हे त्यांनी नव्या युगाचा धर्म सांगितला आणि तो धर्म शेवट त्यांनी केला होता की याच धर्म परिषदेने सिद्ध केलं आहे की आध्यात्मिकता, पवित्रता, बऱ्याच जणांना असं वाटतं ना की अध्यात्म म्हणजे आमच्याचकडे आहे तुमच्याकडे नाहीये, पवित्रता आमच्याकडे आहे तुमच्याकडे नाहीये, किंवा दाक्षिण्य, प्रभृती या गुणांचा कुणाही एका विशिष्ट धर्माने मागता घेतलेला नाही. प्रत्येक धर्मात अत्यंत उच्च चारित्र्याच्या नरनारींचा उदय झालाय. विचार करा, प्रत्येक धर्मात झालेला आहे. मग प्रत्येक धर्म चांगलाच आहे मंडळी. कुणी कितीही विरोध केला तरी यापुढे प्रत्येक धर्माच्या ध्वजावर लिहिले जाईल, संघर्ष नको, परस्परांना सहाय्य करा, आत्मसात करा, विनाश करू नका, कलह नको, मैत्री हवी, शांती हवी. आणि म्हणून तो दिवस विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो की मैत्री हवी, शांती हवी, हे सांगितलं त्यांनी त्या भाषणाच्या कन्क्लुजन मध्ये. मग त्यांनी पुढच्या काही वर्षांमध्ये जी काही व्याख्यानं दिली, एक सालिंजर म्हणून एक ऑथर आहे आणि हा ऑथर त्यांनी जे काही कर्मयोगावर काम केलं, म्हणजे भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलाय, भगवद्गीतेमध्ये राजयोग सांगितलाय, भगवद्गीतेमध्ये जे वेगवेगळे योग सांगितलेले आहेत ना त्यातल्या 3-4 योगांवर स्वामीजींनी काम केलं. हा सॅलिंजर म्हणतो देर आर 2 डिलाइटफुल क्लासिक्स, कर्मयोग अँड राजयोग. त्याच्याबद्दल तो म्हणतो विच आवर अमेरिकन युथ विल डू इट वेल इफ दे कॅरी इट इन देअर पॉकेट्स. म्हणजे ही भगवद्गीता त्यातला हा राजयोग किंवा हा कर्मयोग जरी आम्ही खिशात ठेवला तरी आम्ही आमच्या आयुष्यात खूप चांगलं करू शकू, आमचे तरुण त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं करू शकतील, हे तो सॅलिंजर म्हणतो. मग तो असं का म्हणतोय आधी समजून घ्या. तो असं म्हणण्याचं कारण आहे ते म्हणजे वेदांत. आता हा कन्क्लुडिंग पार्ट आहे आजच्या आपल्या त्या संपूर्ण सेशनचा. मग वेदांत सांगितला स्वामीजींनी त्यांच्या लंडनच्या व्याख्यानांमध्ये. अमेरिकेत तर शिकागोमध्ये तर सांगितलेलाच, पण लंडनमध्ये पुढे जाऊन जी काही व्याख्यानं दिली ना त्यात सांगितलेला वेदांत अतिशय जबरदस्त आहे की खरा आपला वेदांत आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणजे हल्ली आपण असे बरेच जणांना गमतीने शब्द उच्चारतो की काय लिहिलंय त्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये, काही उपयोग तरी आहे का त्यांचा, ती सगळी पुराणातली वांगी आहेत, ती पुराणातच ठेवा आणि ती जाळून टाका. पण त्याच्यामधलं विज्ञान कोणीच सांगायचा प्रयत्न मधल्या काळात केला नाही आणि हा मोठा प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम स्वामीजींनी सॉल्व्ह केलाय. त्यामुळे जर कोणाला एखाद्या गोष्ट वाचायची इच्छा झाली तर स्वामीजींचं वेदांत वाचा, तुम्हाला खरोखरीचा वेद कळेल. आणि मग त्या वेदांतातलं छांदोग्य उपनिषद म्हणजे काही हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले हा उपनिषद आहे. असं म्हणतात की भगवद्गीता हा पण उपनिषदाचाच एक भाग आहे. मग त्यातला जो छांदोग्य उपनिषद आहे त्या उपनिषदामधली एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी आहे की एक लहान मुलगा त्याच्या आईला विचारायला जातो की आई मला माझ्या वडिलांचं नाव सांग आणि मला माझं गोत्र सांग, कारण मला वेद शिकायला जायचंय. जसं आता हल्लीच्या काळात आपण म्हणतो की वेद शिकणं हे एका विशिष्ट धर्माच्या लोकांचाच अधिकार होता का, तर स्वामीजींनी त्याचं उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे की स्वामीजी म्हणतात की तो मुलगा जेव्हा त्याच्या आईला भेटायला गेला आणि त्याची आई त्याला असं म्हणते की तुझं नाव सत्यकाम आहे आणि माझं नाव जाबाला आहे, मी एक दासी आहे आणि दासी म्हणून बऱ्याच जणांकडे काम करत असताना मला बऱ्याच पुरुषांसोबत राहावं लागलं आणि त्यामुळे कोणापासून तुझा जन्म झालाय मला खरंच माहिती नाहीये. पण ऍट द सेम टाइम मी तुला हे सांगू शकते की तुझ्या वडिलांचं नाव आणि तुझं गोत्र मला माहित नाहीये. मंडळी विचार करा त्या मुलाच्या मनावर त्यावेळेस काय परिणाम झाला असेल. पण तरीही तो मुलगा न घाबरता त्याच्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणाला की गुरुजी माझ्या वडिलांचं नाव तर मला माहिती नाहीये, पण माझं नाव सत्यकाम आहे आणि माझ्या आईचं नाव जाबाला आहे, बस इतकंच मला माहिती आहे. आणि त्यावेळेस त्या गुरूंनी म्हणजे छांदोग्य उपनिषदात सांगितलेली गोष्ट लक्षात घ्या की गुरूंनी त्याला सांगितलंय बाळा इतकं अप्रिय असणारं, इतकं अपमानकारक असणारं सत्य पण तू जेव्हा न घाबरता दुसऱ्याला सांगतोस ना तू खरा ब्राह्मण आहेस. आणि त्यांनी तो ब्राह्मण म्हणून त्याला ऍक्सेप्ट केलं आणि त्याला सांगितलं की तुला वेद शिकण्याचा अधिकार आहे. मग आता लक्षात घ्या, बॉटम ऑफ द क्रक्स ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग इज की कोणाला अधिकार आहे वेद शिकण्याचा, तर जो माणूस त्याला कितीही अपमानकारक सत्य असेल तरी ते सांगता येतं ना त्याला वेद शिकण्याचा अधिकार आहे.
हेच त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. मग पुढे जाऊन वेदांत काय होतं, तर वेदांत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर वेदांत म्हणजे विवेकानंदांनी पुढच्या व्याख्यानात सांगितलं, वेदांताचा जो एक सार आहे तो आहे तत्वमसी. तत्वमसी म्हणजे काय, तर तत्वमसी म्हणजे तूच ब्रह्म आहेस, तूच सर्व आहेस मित्रा. मग तूच सर्व आहेस याचा अर्थ काय आहे, तर लक्षात घ्या तुम्ही की आपण ना बाहेर गणपती शोधायला जातोय, आपण बाहेर कोणीतरी देव शोधायला जातोय, पण बाहेर देव नाहीये, देव आपल्या आतमध्ये आहे आणि हे वेदांताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग हे जर वेदांताने आपल्याला सांगितलेलं आहे तर त्याचंच एक जबरदस्त आणि हल्लीच्या काळातलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो मी, की यू कॅनॉट बिलीव्ह इन गॉड अनलेस यू बिलीव्ह ऑन युअर सेल्फ ऑर इन युअर सेल्फ. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट थिंग. मग काय झालं होतं माहितीये, तर एक माणूस एका गावामध्ये होता, त्या गावामध्ये पूर आला आणि म्हणून त्याने ठरवलं की माझा तर देव मला मदत करेल, आणि हळूहळू ते पाणी घरामध्ये यायला लागलं. तो घराच्या छपरावर जाऊन बसला, त्या देवाचा दावा करत होता की मला तर माझा देव मदत करेल, आणि देवाचा दावा करत होता. त्याच वेळेला तिकडे एक बोट आली आणि त्या बोटीमध्ये रेस्क्यू टीम होती. रेस्क्यू टीमने त्याला विचारलं, बाबा रे बस, आम्ही सगळ्या लोकांना घेऊन जायला आलोय, तर बस. नाही नाही, तुमची काही गरज नाही, मला माझा देव माझा तारेल, जे काय करायचं ते देव करेल. आणि म्हणून ती बोट तिकडनं निघून गेली. दुपारच्या वेळेस ती बोट पुन्हा आली. पुन्हा आल्यानंतर त्या माणसाने पुन्हा त्यांना तेच उत्तर दिलं. संध्याकाळी ती बोट पुन्हा आली आणि म्हणाली, हा शेवटचा सिग्नल आहे तुझ्यासाठी, तू येतोयस का, पाणी आता ऑलरेडी छपरापर्यंत लागलेलं आहे. तरी तो म्हणाला की नाही नाही नाही, मला काही यायची आवश्यकता वाटत नाही, मला माझा देवच मदत करेल, मला खात्री आहे. जोडू तो स्वतःला कृष्ण समजत होता की त्याचा पाय लागला की पाणी कमी होऊन जाईल, म्हणून त्याने ठरवलं की मला माझा देवच वाचवेल. पाणी त्याच्या डोक्यावरून निघून गेलं, तो गेला. आणि जेव्हा तो स्वर्गात गेला तेव्हा तो देवाची भांडण करायला लागला की आयुष्यभर मी तुझी एवढी प्रार्थना केली, एवढी आराधना केली, आणि आता तू असं केलंस, मला मारून टाकलंस, तू आलास नाहीस मला वाचवायला. तेव्हा देवाने त्याला सांगितलं, काय मूर्ख आहेस तू, 3 वेळा आलो होतो तुला वाचवायला, पण तुला देवच ओळखता नाही आला. जस्ट विचार करा तुम्ही की आपल्या आसपास देव प्रत्येकामध्ये आहे ना, तो देव शोधताच येत नाही आपल्याला, आपण मात्र दुसरीकडेच देव शोधायला जात असतो. मग वेदांताचा आणखीन एक तिसरा मुद्दा जो विवेकानंदांनी सांगितलेला, आज बरेच जण एखाद्या गोष्टीला काही झालं की पाप म्हणून संबोधतात. म्हणजे आम्ही त्यानंतर बरंच म्हणजे सायकोलॉजी मधलं बरंच शिक्षण घेतलं. त्या सायकोलॉजीमध्ये NLP नावाची एक डिग्री आम्ही घेतली, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आणि ती डिग्री जेव्हा घेतली तेव्हा त्यात आम्हाला सांगण्यात आलं होतं, तोपर्यंत मीही वेदांत वाचलं नव्हतं म्हणून मी आधी त्यात काय सांगितलं ते सांगतो. त्यात आम्हाला सांगण्यात आलं होतं की या जगामध्ये चांगलं किंवा वाईट काहीच नसतं. देर इज नथिंग गुड ऑर नथिंग बॅड इन दिस वर्ल्ड. म्हटलं अरे वा, खूप छान, चांगलं शिकवलं तुम्ही मला, म्हणजे इथून पुढे एखादी वाईट गोष्ट करताना पण मला काहीच वाईट वाटणार नाही, असं मी स्वतःची समजूत घातलेली. पण त्यावेळेस जेव्हा मी विवेकानंद वाचले तेव्हा कळलं की विवेकानंदांनी पण हीच गोष्ट सांगितली, पण ती वेगळ्या पद्धतीने सांगितली. ते असं म्हणतात, द वेदांत रेकॉग्नाइजेस नो सिन, इट टोटली रेकॉग्नाइजेस एरर. एरर म्हणजे पाप नाहीये त्या जगामध्ये, पण चुका मात्र आहेत. म्हणजे आपण चुका करतो, तशा चुका आहेत. अँड द ग्रेटेस्ट एरर सेज वेदांत इज टू से दॅट यू आर वीक. म्हणजे मला काही करता येणार नाही, मला एखादा विषय जमू शकत नाही, मला एखादा अभ्यास करता येणार नाही, मला एखादं करिअर करता येणार नाही, मला एखादी एक्झाम पास करता येणार नाही, मला एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करता येणार नाही, हे म्हणणं हे ग्रेटेस्ट एरर आहे. कारण ती स्वतःला वीक समजून घेणं ही सगळ्यात मोठी चूक आहे, असं विवेकानंद सांगतात. आणि ते वेदांतामध्ये म्हटलंय, म्हणजे वेदांतामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. पुढे ते असं म्हणतात, दॅट यू आर अ सिनर, अ मिझरेबल क्रिएचर, अँड दॅट यू हॅव नो पॉवर अँड यू कॅनॉट डू दिस अँड दॅट. असं म्हणणं हेच चूक आहे, असं विवेकानंद म्हणतात. याच नेक्स्ट पार्ट जर आपण बघितला तर हे सगळं कुठून घडतं बरं, की मी हे करू शकत नाही. म्हणजे मी काय करतोय आता तुम्हाला हे सांगतो, की मी आता हे सगळं सांगताना ना ते शतक म्हणजे 19वे शतक, वेदांत जी काय 1000 वर्षांपूर्वी लिहिली गेली ती, आणि आत्ताचं आपलं शतक दॅट इज 21st सेंचुरी, याची कुठेतरी सांगड घालतोय. मग हे सगळं कुठून येतं, तर येतं मंडळी बिलीफ्स मधनं. मला सांगू शकेल बिलीफ्स म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का जरा? इतकं सगळं तुम्ही ऐकताय, मी स्टुडंट्सना श्रद्धा असं कोणीतरी म्हणते, बिलीफ म्हणजे धारणा म्हणजे बिलीफ, बरं विश्वास म्हणजे बिलीफ, राईट. अजून कोणी? भरोसा मतलब बिलीफ, ओके. मग बिलीफ म्हणजे काय ते जरा समजून घेऊया. बिलीफ म्हणजे ना आपण स्वतःबद्दल आणि आपण समाजाबद्दल जो विचार करतो ना त्याला मी बिलीफ म्हणेन. बिलीफ इज व्हॉट यू आर थिंकिंग अबाउट युअर सेल्फ अँड व्हॉट यू आर थिंकिंग अबाउट द वर्ल्ड, अबाउट द पीपल, दॅट इज कॉल्ड एज बिलीफ. मग हे बिलीफ म्हणजे काय आहे, तर या बिलीफच्या आणखीन काही गोष्टी बघूयात. बिलीफ मीन्स एनिथिंग
विच इज डेफिनिट, म्हणजे अशी एखादी समजूत आपण जिला म्हणू, ती समजूत कशी डेफिनिट आहे. डेफिनिट आहे म्हणजे माझा कशाला पाय लागला की नमस्कार करणं, ही माझी समजूत आहे आणि ती तशीच झालेली आहे. एखाद्या देवाचा फोटो मला वाटेत दिसला की आपण लगेच हात करतो आणि पुढे जातो, ही समजूत आहे, ती तशीच झालेली आहे. सो बिलीफ इज एनिथिंग विच इज डेफिनिट अँड हॅव इम्पॅक्ट ऑन अवर बिहेवियर. बिलीफ कोणाला कंट्रोल करत असतं? आपल्या बिहेवियरला कंट्रोल करत असतं. म्हणजे बिलीफ तुमच्या वागणुकीला कंट्रोल करत असतं. तुम्ही कसं वागणार आहे कशावर ठरतं? तुमच्या बिलीफवर ठरतं. बिलीफ्स गिव्स अस ऑर्डर टू अवर नर्वस सिस्टम अँड बिलीफ्स आर डीपली रूटेड इन अवर सबकॉन्शियस माइंड. गुगलवर जरी सर्च केलं ना, व्हॉट इज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, देन यू विल कम टू नो दॅट द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड इज 30,000 टाइम्स मोर दॅन युअर कॉन्शियस माइंड. म्हणजे आता तुम्ही सगळेजण इथे जागे आहात, मला दिसतंय, माझं बोलणं ऐकताय किंवा काहीतरी विवेकानंदांबद्दल ऐकताय, हे ऐकणं हे कॉन्शियस मध्ये चाललेलं आहे, पण सबकॉन्शियसची पॉवर त्याच्या 30,000 पट जास्त आहे. जस्ट विचार करा की लहानपणी आपल्याला आपले आई वडील हातामध्ये ब्रश आणून द्यायचे आणि आपण त्यात ब्रश ते दात घासायचो, आणि आज असं होतंय का? आज मात्र आपण मोठे झालो आणि आपलेच आपण वागायला लागलो. ज्या दिवशी पहिल्या दिवशी सायकल हातामध्ये घेतली होती तेव्हा त्या सायकलचं हँडल आपण इतकं घट्ट पकडलेलं किंवा पेडल मारता मारता आपण इतके वेळा पडलेलो, पण आज असं होतं का? आज तुमच्यापैकी बरेच जण सायकल हात सोडून पण चालवत असतील. सो हे सगळं तुमच्या सबकॉन्शियस मध्ये गेलंय. सो सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या बिलीफ जातात, आणि जेव्हा त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बिलीफ जातात ना, तेव्हा बॉडीचं बिहेवियर ऑटोमॅटिक व्हायला लागतं. हे आत्ताच सांगतोय मी तुम्हाला, कारण विवेकानंदांची भाषा कळणं थोडं कठीण जाईल, पण ती भाषा ह्या भाषेत अशी समजून घेतली तर आपल्याला कळेल की विवेकानंदांनी पण तेच सांगितलेलं आहे की आपण असे का वागतो, आपण स्वतःला दुबळे का समजतो, कारण ती गोष्ट आपल्या नर्वस सिस्टीमला कंट्रोल करते, आपल्या बिलीफमुळे. मग ती कशा प्रकारे कंट्रोल करते, ते बिलीफ कसे फॉर्म होतात ते बघूयात. हे पटापट घ्या, सगळं पूर्ण स्लाइड कंप्लीट घ्या. असे आपण कधीतरी असतो ना, होतो ना कधीतरी, बरेच जण म्हणतील आम्ही आत्ता पण आहोत. मग असे आपण होतो आणि कोणीतरी आपल्या घरामध्ये आपल्याला म्हणालं हे करू नकोस, हे तुला जमणार नाही. शाळेत कोणीतरी म्हणाल तू तर आधीपासूनच असा आहेस, तू नेहमीच उशीर करशील, गाढवा, मूर्खा, अमुक तमुक तमुक सगळं हे जे काही बोलणं सातत्याने आपल्यावर हॅमर करत गेलं होतं ना. बरेच जण, बरेच पालक आम्हाला भेटतात तेव्हा सांगतात की आमचा मुलगा ना दगड आहे, त्याला शिकवलेलं कळतच नाही, तो काय होईल आयुष्यामध्ये काही कळतच नाही. मग हे सगळं कुठे जाणार मला सांगा बरं? आत्ताच तर बोललो ना, हे जाणार सगळं सबकॉन्शियस माइंड मध्ये. सबकॉन्शियस माइंडची पॉवर किती आहे? 30,000 पट जास्त. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड काय म्हणणार? जसं रामाने हनुमानाला सांगितलं की हनुमाना तुला समुद्र ओलांडून जायचंय किंवा तुला तिकडे जाऊन तो पर्वत उचलून आणायचा आहे, तर हनुमान काय म्हणाला? वैजी करतो. सबकॉन्शियस माइंड तुमचा हनुमान आहे आणि तो पण म्हणणार वैजी करतो. काय म्हणणार तो माहितीये? तो असं म्हणणार तुम्हाला, तो रिझल्ट दाखवणार तुमचा हनुमान तुम्हाला, आणि तो रिझल्ट काय असेल माहितीये? मी फेल होईल. तो रिझल्ट असेल कदाचित मला हे जमणार नाही, तो रिझल्ट असेल माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, तो रिझल्ट असेल की मला हे करता येणं अशक्य आहे. हा रिझल्ट, आणि तो रिझल्ट कोणामुळे आला? तो रिझल्ट आला तुमच्या बिलीफमुळे. स्वामीजींनी काय सांगितलंय माहितीये? देर इज नो सिन इन दिस वर्ल्ड, द ओनली थिंग इज दॅट इज एरर. चूक आहे, चूक. मग तुम्ही एखादी चूक केली, एखाद्या वेळेस तुम्ही स्वतःला दुबळे समजलं, ठीक आहे, हरकत नाहीये, पण त्यावेळेस काय करा? जे स्वामीजींनी केलं ते करा. कोणाला तरी जाऊन भेटा आणि त्याला तुमचा दुबळेपणा सांगा की जो तुम्हाला मदत करू शकेल. तुमचाच मित्र असेल, तुमचे शिक्षक असतील, तुमचेच आई वडील असेल, त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांना सांगा की मला ही गोष्ट जमत नाहीये, मला कोणी मदत करेल का? सो देर इज नो सिन, ओनली एरर इज देअर. नेक्स्ट, वेदांतामधली चौथी गोष्ट ही पण खूप महत्वाची आहे. ती असं सांगते की सर्वम खल्विदम ब्रह्म. मग सर्वम खल्विदम ब्रह्म याचा अर्थ असा आहे की सर्व गोष्टी मुळात एकच आहेत. आता विवेकानंदांनी याचा खूप रिसर्च केला आणि रिसर्च करून ते असं म्हणतात की आपण सर्वजण सेमच आहोत. मी जेव्हा एनएलपी केलं, मुद्दाम मी एनएलपीचा उल्लेख करेन कारण ते आत्ताच्या शतकात डेव्हलप झालेलं सायन्स आहे आणि विवेकानंद त्याच्या काही हजार वर्षांपूर्वीचं सायन्स सांगतायत. ते असं सांगतात की आपण सर्वजण एकच आहोत. मग एकच आहोत म्हणजे काय? तर विवेकानंदांनी असा उल्लेख केलेला आहे त्यांच्या भाषणामध्ये की समजा तुमचा आणि माझा एका गोष्टीवर वाद चाललाय किंवा आपण चर्चा करतोय कुठल्या तरी गोष्टीवर, हे आपल्या जवळ चाललंय, पण एका पर्टिक्युलर अंतरावरनं पण बघितलं ना तर आपण दोघेही त्या अंतरासाठी काय आहोत? सारखेच आहोत. आणि आम्हाला आमच्याकडे येणाऱ्या ज्या केसेस असतात काउन्सिलिंगसाठी, त्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला जेव्हा एक सोल्युशन दिलं होतं, ते सोल्युशन असं दिलेलं की तुम्ही त्यांना असं विचारा की तुम्ही दोघं जण भांडत आहात, नवरा बायकोंचं भांडण आहे समजा, तुम्ही दोघं जण भांडत आहात आणि ते भांडण वर उभं राहून एखादी माशी
किंवा एखादी पाल बघत असेल तर तिला काय वाटेल? तेव्हा आम्ही म्हटलं काही नाही, तिला वाटेल दोघंही जण सारखेच आहेत, वेगळं काहीच नाही यांच्यामध्ये, म्हणजे ती न्यूट्रल आहे. थोडक्यात विवेकानंदांनी वेदांतामध्ये सांगितलं की तिकडनं जर बघितलं तर सगळ्याच गोष्टी न्यूट्रल दिसतात, इक्वल दिसतात. याला 4 ओळीमध्ये जर समाविष्ट करायचं झालं तर असं सांगेन मी की जी माझ्यासाठी पहिली ती तुमच्यासाठी चौथी कमान आहे, जी माझ्यासाठी पहिली ती तुमच्यासाठी चौथी कमान आहे. फरक फक्त अंतरांचा आहे, फरक फक्त अंतराचा आहे, नाहीतर तुमची आणि माझी दोघांची उंची समानच आहे. सो हे जर का आपण समजून घेतलं की तुमची आणि माझी दोघांची उंची समान आहे, तर ते तुमचं वेदांत पण सांगतंय. आणि वेदांत त्यामुळे असं सांगतंय की आपण सर्व माणसं ही एकच आहोत. मग सर्व माणसं, सर्व प्राणी या भूतलावर आलेली ही एकच आहे. तर याचा अर्थ विवेकानंदांनी पुढे जाऊन सांगितला की जर तुमच्यापेक्षा कोणी एखादा असा असेल जो दुबळा असेल, जो वीक असेल, ज्याला काही करायला जमत नसेल, तर त्याला हात द्या आणि त्याला हात देऊन वर आणा. हे विवेकानंदांचं म्हणणं होतं. तो खरा आमचा वेदांत आहे, तो आमचा हिंदू धर्म आहे. म्हणजे दुसऱ्याला मदत करा हा आमचा हिंदू धर्म आम्हाला सांगतो. आणि यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्सची. मग सेल्फ कॉन्फिडन्स बद्दल विवेकानंदांनी जे सांगितलंय ते आहे, जे तुम्हाला हवंय ते सगळं तुमच्या आतमध्येच आहे. बरोबर ना? हे जे काही तुम्हाला दिसतं म्हणजे विहिरीत पाणी आहे, तुम्हाला फक्त शोधून ते बाहेर काढायचंय. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या शाळेच्या बिल्ल्यावर एक संस्कृत शब्द लिहिलेला होता आणि तो असा होता, एक वाक्य होतं, सा विद्या या विमुक्तये. सा विद्या या विमुक्तये याचा अर्थ असा आहे की विद्या म्हणजे एज्युकेशन, नॉलेज विच इज ऑलरेडी देअर इनसाइड मी. मला फक्त ते बाहेर काढायचंय, मॅनिफेस्टेशन करायचंय. म्हणजे मॅनिफेस्टेशन करणं म्हणजे काय करणं? तो कोणाची तरी मदत घेणं आणि ती मदत घेऊन त्याला खेचून बाहेर काढणं. मग ते तुमचे शिक्षक असतील, ते तुमचे मित्र असतील, ती तुमची पुस्तकं असतील, गुगल असेल, आणखीन काय AI असेल, जे काय असेल ते त्या प्रत्येकाची मदत घेऊन तुमच्या आता नॉलेज बाहेर काढणं. हेच तर विवेकानंदांनी त्यावेळेसही सांगितलं होतं. आणि मग ते असं म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी 90% आनंद असतो आणि 10% दुःख असतं. कधीतरी उलट असतं की 90% आपल्याकडे सॅडनेस असतो आणि 10%च हॅपीनेस असतो. तर यावर विवेकानंद असं म्हणतात, जे वाक्य खूप महत्वाचं आहे, की मला बोलता येत नाही असं मी जर म्हटलं, किंवा मला इंटरव्ह्यूला जाता येत नाही असं मी म्हटलं, मला खेळता येत नाही असं मी म्हटलं, तर त्याला विवेकानंदांचं उत्तर बघा किती सुंदर आहे. विवेकानंद असं म्हणतात, ऑलवेज ट्राय टू रिप्रेझेंट युअर सेल्फ ऍज हॅपी. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फेक इट टिल यू मेक इट. फेक इट टिल यू मेक इट, फेक इट टिल यू मेक इट, अँड टिल द टाइम यू हॅव टू डू इट अनलेस यू बिकम इट. जोपर्यंत तुम्ही ते होत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही ते आहात असं नाटक तरी करा. म्हणजे नाटक करण्याबद्दलच विवेकानंद सांगतायत इकडे तुम्हाला की ऑलवेज ट्राय टू रिप्रेझेंट युअर सेल्फ ऍज हॅपी. इनिशियली इट बिकम्स युअर लुक, मग ते तुमच्या दिसण्यावर येतं. इट बिकम्स ग्रॅज्युअली इट बिकम्स युअर हॅबिट अँड फायनली इट बिकम्स युअर पर्सनॅलिटी. ती नंतर तुमची पर्सनॅलिटी बनते. हे वेदांतामध्ये सांगितलं, हेच विवेकानंद सांगतायत. मग याला मी आत्ताच्या लाईफशी कनेक्ट करतो की लाईफ इज व्हॉट 10% इज ऍक्च्युअली व्हॉट हॅपन्स. म्हणजे मी ट्रेनमध्ये चढलो आणि मला बसायला जागा मिळाली नाही, हे 10%च आहे. पण माझं स्टेशन यायला पुढचा 1 तास आहे. तो 1 तास मात्र मी आजूबाजूच्या एवढा कोसत असतो ना, तो कोसणं काय असतं, कधी उठणार काय माहिती, किती वेळ बसलेत काय माहिती. म्हणजे काय तर 90% इज हाऊ वी रिॲक्ट टू इट. आपण त्याला कसं रिॲक्ट करतो ना ते खूप महत्वाचं आहे. आणि याला आपल्याच लाईफ मधलं, ट्रेन मधलंच एक एक्झाम्पल घेतो मी, की एक असा अनुभव घ्या. 2-3 स्लाइड पुढे गेलात तरी चालेल. एक असा अनुभव घ्या की तुम्ही एका अशा गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये डोंबिवलीतच चढलात, कारण त्याच्यापेक्षा जास्त गर्दी जगात कुठे नाही. तुम्ही डोंबिवलीतच चढलात आणि डोंबिवलीत तुम्ही, तुमच्या हातामध्ये एक बॅग आहे, छान मस्त पांढरा शुभ्र शर्ट तुम्ही घातलेला आहे आणि तुम्ही उभे आहात मस्त पॉलिश केलेले बूट घालून आणि दोन्ही हात तुमचे कसे बसे वरती त्या हँडलला लागलेले आहेत. तुमचे पाय नक्की कुठे तुम्हालाही माहिती नाहीये, पण तुम्ही उभे आहात. आणि थोड्या वेळानंतर पुढे 2 स्टेशन जातात आणि मग कळव्याला एक जण चढतो तुमच्या ट्रेनमध्ये आणि तो तुमच्या ट्रेनमध्ये जेव्हा चढतो त्याने मस्त असं चमेलीचं तेलबिल लावलेलं आहे आणि तो तुमच्या पुढ्यातच येऊन उभा राहतो. आणि जेव्हा तो तुमच्या पुढ्यामध्ये येऊन उभा राहतो तेव्हा त्याच्याही अंगाला प्रचंड घाम आलेला आहे. हळूहळू तो असा घाम तुमच्याच शर्टाला पुसायचा प्रयत्न करतो. आता काय होणार, काय येणार, रिॲक्शन येणार. मग रिॲक्शन येणार, मग तुम्ही काय म्हणा, अबे तेरे को दिखता नहीं है क्या. 90% इज व्हॉट हाऊ यू रिॲक्ट टू इट अँड 10% इज व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स टू युअर लाईफ.
मग 10% जर तुमच्यामध्ये काय होतंय हे आहे तर 90% रिॲक्शनवर आहे. पण तुम्ही त्याला काहीही बोललात तर तो ऐकून घेणार आहे ना. तो काय रेग्युलर ट्रॅव्हलर आहे, तो तुमचा ऐकून घेणार आहे. तुमचा आवाज एक पटीने वाढला ना, तो तिकडे काळी चार लावेल त्याच्यावर आणि त्याचा पण आवाज डबल वाढेल तुमच्यासमोर. आणि मग तो क्या बे समजता नहीं है क्या, ऐसा ही है तो फर्स्ट क्लास का तिकीट निकालना, प्लेन पे से ट्रॅव्हल करना, ट्रेन में क्यों आया, म्हणून तोच तुमच्याशी भांडायला सुरुवात करेल. आणि मग तुम्हाला कळा अरे हा तर आपल्यापेक्षा वरचढ होतोय. मग याला तुम्ही काय करायला पाहिजे ऍक्च्युअली, यू शुड नॉट रिॲक्ट टू द सिच्युएशन. कुठलीही सिच्युएशन असू दे, तुम्ही त्याला रिॲक्ट नाही करायला पाहिजे, तर तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करायला पाहिजे. आणि मग रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय असतं मंडळी, त्याला आम्ही म्हणतो प्रोऍक्टिव्हिटी. आणि प्रोऍक्टिव्हिटी असं सांगते की घटना घडते आणि त्या घटनेला आपण काय देतो माहितीये, त्या घटनेला आपण प्रतिक्रिया देतो. आणि त्या प्रतिक्रियेवर जर प्रतिक्रिया असेल जी आतून येते ना, आतून आली की काय शिव्या बिव्या सगळं त्याच्यामध्ये येतं, मग ते सगळं येतं आणि त्याचे परिणाम असतात ना ते निगेटिव्ह असतं. पण घटना घडली, आता त्या सिच्युएशनकडे थोडं शांतपणे पालीसारखा विचार करा, पाल वर्ण बघेल तसा विचार करा, किती कसं बघेल, काय चाललंय ते चालू दे, सगळंच कॉमन आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय म्हणाल, नाही नाही माझा शर्ट खराब होतोय, मला काहीतरी चेंज करावं लागेल. मग तुम्ही त्याला म्हणाल एक 2 मिनिट जरा आप जरा साइड में हो जाना, मैं थोडा साइड में होता हूं, तो जरा आराम से ऍडजस्ट कर लेते. म्हणजे ना त्याचं तुम्हाला काही लागायला, तुमचं त्याला काही लागायला, हे तुम्ही करू शकतात. त्याला आपण काय म्हणतो माहितीये, घटना घडते, त्याला तुम्ही रिस्पॉन्स देतात. आणि जेव्हा तुम्ही त्याला रिस्पॉन्स देतात ना, तेव्हा त्याचे परिणाम काय असतात, पॉझिटिव्ह असतात. हे वेदांतामध्ये दिलेलं आहे बरं का मंडळी. आणि हे वेदांतामध्ये जे दिलंय ना, हे सांगणारी एक व्यक्ती ज्यांना आम्ही गुरु मानतो, स्टीफन कोव्हे, ज्यांचं पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. नंतर त्यांनी पुढचंही पुस्तक लिहिलं 8th हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. त्या पुस्तकात त्यांनी हा फॉर्म्युला मांडला आणि तो फॉर्म्युला 10:90 चा फॉर्म्युला आहे. आणि 10:90 चा फॉर्म्युला काय सांगतो माहितीये, तो असं सांगतो 10% वो है जो हो गया, म्हणजे 10% घटना आहे. आणि 90% काय आहे मंडळी माहितीये, 90% इज व्हॉट, द वे यू रिॲक्टेड टू इट. 90% तुमचं जे आयुष्य आहे ना, ते जर दुःखाने भरलेलं असेल तर तुम्ही कसं रिॲक्ट केलं त्याच्यावर डिपेंड आहे. ते जर आनंदाने भरलेलं असेल तर तुम्ही कसं रिॲक्ट केलं त्याच्यावर डिपेंड असेल. दोन्ही वेळेला मी असंच म्हणेन की तुम्ही त्याला कशी प्रतिक्रिया दिली त्यावर तुमचं आयुष्य ठरणार आहे, हे आपलं वेदांत सांगते. म्हणून विवेकानंद वाचणं गरजेचं आहे. बरं ह्या पलीकडे जाऊयात आणखीन. वेदांतामध्ये वेदांताचा जो गाभा आहे ना, तो गाभाच मुळात हा आहे की प्रेम हे सगळ्या जगाचं सार आहे. प्रेम इज ऑलवेज इम्पॉर्टंट. आणि मग ते त्याच्यावर काय म्हणतात माहितीये विवेकानंद म्हणतात की सगळ्या जगाचं सत्य हे फक्त प्रेम आहे. मग ते कोणावरही, जनावरावर असू देत, माणसावर असू देत, झाडावर असू देत, निसर्गावर असू देत, किल्ल्यावर असू देत, कुठेही असू देत, पण प्रेम महत्वाचं आहे. याचा अर्थ काय आहे, म्हणजे यातली बिटवीन द लाईन काय वाचायची, याचा अर्थ द्वेष हे असत्य आहे, प्रेम हे मिलन आहे, तर द्वेष हा भेद आहे. प्रेम हे ऑर्गनायझेशनल आहे, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलाय. प्रेम हे संघटनात्मक आहे, प्रेम हे लोकांना बांधून ठेवू शकतं. द्वेषाने माणसं लांब जातात आणि द्वेष हे असत्य आहे. हे वारंवार विवेकानंद वेदांताचा रेफरन्स घेऊन बोलतात. हे तुम्ही आता इथून पुढे लक्षात ठेवा, कारण इंग्लिशमध्ये अशी पण एक म्हण आहे बघा की द इंटेन्शन बिहाइंड एव्हरी ऍक्शन इज पॉझिटिव्ह. मग मी जाऊन म्हणजे लादेनने जाऊन जर का बॉम्ब टाकला आणि लादेनने जाऊन जर का अमेरिकेचं एअरपोर्ट उडवलं तर त्याचा अर्थ काय होता माहितीये, त्याचं इंटेन्शन जे होतं ते होतं की यांना धक्का देणं, पॉझिटिव्ह आहे ना, कोणाला तरी धक्का देणं पॉझिटिव्ह इंटेन्शन आहे ना. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, पॉझिटिव्ह इंटेन्शन आहे ना, मारलंय, हत्या केली, ते म्हणतात आम्ही केलंय, मारलंय त्यांना, पण इंटेन्शन काय होतं की अफजल खान जो इंटरनॅशनल माणूस आहे, इंटरनॅशनल म्हणजे का, कारण त्याने औरंगजेबाला पकडलं होतं आणि औरंगजेबाला पकडलेल्या अफजल खानाला जर मी मारलं तर ऑटोमॅटिकली मी कोण होणार, इंटरनॅशनल होणार ना. मग माझा एक ब्रँड तयार होणार, हे महाराजांना माहिती होतं, म्हणून महाराजांनी अफजल खानाला मारलं, अदरवाईज तह पण करू शकले असते. पण ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टीमागचं जे इंटेन्शन आहे ना, ते इंटेन्शन पॉझिटिव्ह असतं. म्हणूनच प्रेम हा आपल्या वेदांताचा एक महत्वाचा गाभा आहे. नंतर त्यांनी द्वैत अद्वैत या गोष्टींबद्दल सांगितलंय. मुद्दाम सांगतो, शेवटच्या 4-5 स्लाइड्स आहेत, मला माहिती आहे 7:40 झालेत, पण 4-5 स्लाइड्स आहेत. आता द्वैत अद्वैत म्हणजे काय, तर बऱ्याच घरांमध्ये वाद असतात की आम्ही आकारातल्या ईश्वराला मानणार नाही, ते झाले अद्वैतवादी. आणि द्वैतवादी कोण, जे या ईश्वराला मानतात ते झाले द्वैतवादी. आता याबद्दल स्वामीजींनी दिलेला जो दृष्टांत आहे, त्या दृष्टांताचा रेफरन्स जर घ्यायचा झाला तर तो रेफरन्स 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत मांडलाय. बरं, ज्ञानेश्वरी काय आहे, तर ती भावार्थ दीपिका, म्हणजे ती आहे भगवद्गीतेचं सार.
मग भगवद्गीतेचं सार म्हणजे ते कधी, तर 5,500 वर्षापूर्वी, म्हणजे पुन्हा आला वेदांतच. आणि ती काय सांगतेय, तर ती सांगतेय जी किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होतिया साचे, ऐसे वाया मरताचे श्रेय तुवा घेतले. म्हणजे हाच रेफरन्स विवेकानंदांनी त्यांच्या भाषणात दिलाय लंडनमध्ये. आणि त्यात ते काय म्हणतात माहितीये, की जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत मी एखाद्या दोरीला हात लावला तरी ती दोरी मला सापासारखी वाटते आणि त्या भीतीने मी मरू शकतो की मला सापच चावलाय. पण जेव्हा उजेड होतो, आता हा उजेड म्हणजे तुम्ही लाईटचा उजेड फक्त समजू नका ना, हा उजेड ज्ञानाचा उजेड असं समजून करा, तुमच्या नॉलेजचा उजेड असं समजून करा. जेव्हा उजेड होतो ना तेव्हा कळतं की हातात घेतलेली वस्तू ही साप नसून दोरी आहे. म्हणजे याच्यावरच 13व्या शतकानंतर पुढे 500 वर्षांनी एक शोध लागला आणि त्या शोधाचं नाव आहे प्लासिबो इफेक्ट. बरेचसे डॉक्टर्स चॉकलेटच्या रॅपरमध्ये गोळ्या देतात हल्ली लहान मुलांना खुश करण्यासाठी. हा प्लासिबो इफेक्टच आहे ना, की मी चॉकलेट खातोय पण मी खातोय काय, तर खरं तर गोळी खातोय. पूर्वीच्या काळात गोळ्या खरोखरच कडू यायच्या, पण हल्ली गोड गोळ्या पण यायला लागल्या. का, तर हा प्लासिबो इफेक्ट आहे. प्लासिबो इफेक्ट ज्ञानेश्वरांनी सांगितला, प्लासिबो इफेक्ट भगवद्गीतेत सांगितला. म्हणजेच प्लासिबो इफेक्ट हा वेदांताचा एक भाग आहे. आणि तो हे सांगतोय की प्लासिबो इफेक्ट काय सांगतोय माहितीये, की मनात जेव्हा सापाचं ज्ञान असतं तेव्हा दोरी नसते, दोरीचं ज्ञान येतं तेव्हा सर्पज्ञान जातं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की काही जण जे या सगुण ईश्वराला मानतायत तर तो आहेच आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की निर्गुण समजून घेऊ शकत नाही. म्हणजे निर्गुण नाहीच असं नाही ना. म्हणजे जे मानत नाहीत त्यांचं पण हृदय चालूच आहे ना, जे मानत नाही त्यांना पण ट्रेनमध्ये सीट मिळतेच ना. मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, तर दोन्ही ठिकाणी म्हणजे द्वैत आणि अद्वैत हे आहे. फक्त एक लक्षात घ्या की द्वैताचा कधीतरी नाश होणार आहे, अद्वैताचा नाश नाहीये. अद्वैत हे शांत आहे असं स्वामी विवेकानंद, म्हणजे अनंत आहे असं स्वामींनी सांगितलेलं. याचा अर्थ असा आहे की द्वैत आपण विसर्जन केलं, आता आपल्या घरामध्ये एक छोटीशी मूर्त असेल, आनंदाने आणलेली मूर्त आता नाहीये आपल्या घरामध्ये, पण याचा अर्थ द्वैताचा कधी ना कधीतरी अंत होतो. पण जे अद्वैत आहे, जी निसर्गाची एक पराकोटीची शक्ती आहे ना, तिचा अंत होत नाही. यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पण त्याच वेळी ते म्हणतात की आपण आहे ना एका वेळी एकाचाच अनुभव घेऊ शकतो. जर मी ह्याला मानत असेल तर मी अद्वैताला मानू शकत नाही, आणि जर मी अद्वैताला मानत असेल तर मी द्वैताला मानू शकत नाही. पण याचा अर्थ दोन्ही नाहीत असा मुळीच नाही. सो दोन्ही महत्वाचे हे वेदांताने सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊयात आपण, जाऊ 2 स्लाइड्स पुढे जाऊयात. एक प्रार्थना ही घेऊयात आपण सगळेजण. मी म्हणतोय माझ्या मागोमाग तुम्ही म्हणाल, आणि मग या संपूर्ण याच्यातनं आपण ऍज अ स्टुडंट म्हणून, ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून काय शिकूयात ते बघूयात. मी म्हणतोय माझ्या मागोमाग तुम्ही म्हणाल, कारण ही विवेकानंदांनी सांगितलेली प्रार्थना आहे आणि त्यांनी म्हणून घेतलेली प्रार्थना आहे. हे स्वप्रकाशा, हे ज्योतिर्मया, उठ, तू नित्य शुद्ध आहेस. तुम्ही तुमच्या आत्म्याला साथ घालताय. हे अविनाशी, हे सर्व शक्तिमंता, उठ आणि आपले स्वस्वरूप प्रगट कर. ही क्षुद्रता, ही तुच्छता तुला शोभत नाही. हे त्यांनी तुमच्या प्रत्येकाच्या आत्म्याला साथ घालणारी प्रार्थना म्हणून घेतली आहे तुमच्याकडनं. यातनं आपण काय शिकायचंय तर ते बघणं गरजेचं आहे. हे वाक्य त्यांनी उच्चारलंय मगाशच्या श्लोकामध्ये, म्हणजे मगाशी जी आपल्या केंद्राची जी गीतं वाजली त्या गीतामध्ये पण हे वाक्य आलं होतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. हेच वाक्य इकडे आपण दिसतंय आपल्याला, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल युअर गोल इज अचीव्ड. याचा अर्थ काय माहितीये, जर तुम्ही एखादं गोल ठरवलंय तर ते गोल अचीव्ह करण्यासाठी वाटेत अडथळे येतील. मग अडथळे आले तर तुम्ही स्वतःला कधी कधी दुबळंही समजाल, प्रॉब्लेम मध्ये आलायत म्हणून प्रॉब्लेम मध्ये आलायत असंही समजाल. पण अशा वेळेला स्वतःला घाबरून जाऊ नका, तर तुम्ही स्वतःला त्यावेळेस जागं करा. आणि ते जागा करण्यासाठी ती प्रार्थना होती की हे सर्व प्रकाशी, हे स्वप्रकाशी शक्तिमंता, हे तुम्ही स्वतःलाच म्हणताय आणि तुम्हीच शक्तिमान आहात, तुम्हीच जागे व्हा, हे सांगणारी ती प्रार्थना होती. आणि यातलं जे लर्निंग आजच्या शिकवणीतलं आहे ते पुढच्या 3 स्लाइड्स मध्ये सांगतो आणि मग मी थांबतो. नेक्स्ट. आता तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून जे काही करिअर निवडलं असेल तर त्या करिअरमध्ये तुमचा हेतू काय तो महत्वाचा आहे. म्हणजे विवेकानंदांनी हे वाक्य उच्चारणं, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, हे 5 शब्द उच्चारणं, तर हे 5 शब्द काही फार ग्रेट होते का मंडळी? त्या शब्दांमागची भावना ग्रेट होती. तो भाव जो होता ना तो खूप ग्रेट होता. आणि तो भाव असतो तो म्हणजे हेतू. तुम्ही जे काही करिअर करणार त्याच्या मागचा हेतू काय आहे?
तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट होणार आहात, सायन्स ग्रॅज्युएट, इंजिनियर, जे काही तुम्ही होणार आहात, तर हे सगळं करतानाचा हेतू काय आहे तो आधी तुम्हाला कळला पाहिजे. तो हेतू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे, की जे काही मी करेन माझ्या आयुष्यात ते करण्यामागे माझं कारण काय आहे, मी काय म्हणून जन्माला आलोय. म्हणजे गेले अनेक वर्ष, 22 वर्ष मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. म्हणजे सुरुवात केली होती टीचिंग फील्डमध्ये, तिकडनं आलो मी ट्रेनिंग फील्डमध्ये, जवळपास आजपर्यंत 6 वेगवेगळे व्यवसाय केलेले आहेत. आता हा 7वा व्यवसाय ट्रेनिंग, हा पण मी किती दिवस करेन मलाच माहिती नाहीये, कारण मलाच माझा शोध घ्यायचा प्रत्येक वेळेस, की तो शोध घेत जोपर्यंत थांबत नाही ना, की मी का जन्माला आलोय, तोपर्यंत मला स्वतःला चैन पडणार नाहीये. मग तुम्ही तर सगळेजण अजून तरुण आहात. एक रिसर्च असं सांगतो की प्रत्येक माणूस त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये 7 वेळा करिअर बदलणार आहे. किती वेळा? 7 वेळा. माझं कदाचित 7वं चालू आहे. मग मला सांगा तुम्ही लोक, की तुम्हाला तुमचं गोल ठरवलं पाहिजे, आणि अशा वेळेला असं होईल ना की एखादं गोल अचीव्ह होईल, मग आपण मस्तपैकी हातावर हात ठेवून बसू. तसं होता कामा नये. म्हणून स्वामीजी म्हणतात की जोपर्यंत नवीन गोल ठरवून ते अचीव्ह होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही पुढे जायला पाहिजे. याला आम्ही आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये म्हणतो चित्ता आणि हत्तीची व्यूहनीती. आता चित्ता आणि हत्तीची व्यूहनीती काय सांगते, की ज्या वेळेस अफजल खान 42,000 सैन्य घेऊन आला होता ना, त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटत होतं की शिवाजी महाराज काही करतच नाहीये, काय करतील, स्वराज्याचं सैन्यच मुळात 12,000 होतं. 12,000 42,000 कुठे भिडले असते, जरी भिडले असते मोठे युद्ध झालं असतं, पण जिंकू शकलो असतो का? नाही. याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. म्हणून शिवाजी महाराज अभ्यास करत होते, प्लॅनिंग करत होते की मला काय करायचंय. ही झाली हत्तीची व्यूहनीती. या हत्तीच्या व्यूहनीतीमध्ये अफजल खानाने त्यांना अडकवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचाच मेव्हणा बजाजीराजे निंबाळकर यांना त्यांनी अटक केली आणि धर्म बदल करण्याचा पण प्रयत्न केला, पण महाराज स्वतःहून उठून आपल्या मेव्हण्याला सोडवायला पण गेले नाहीत. ही हत्तीची व्यूहनीती होती. आणि त्याच अगेन्स्ट चित्त्याची व्यूहनीती काय असते मंडळी, ही समजून घेणं पण गरजेचं आहे. तर चित्त्याची व्यूहनीती असं सांगते की जेव्हा महाराजांनी अफजल खानाला मारलं, त्यावेळेस त्यानंतर केलेल्या पुढच्या 21 दिवसामधली कामगिरी ही खूप महत्वाची आहे. ती चित्त्याची व्यूहनीती आहे. आजकाल आपण काय करतो, कुठलाही रिझल्ट छान लागला, कुठलंही आयुष्यात काही चांगलं झालं की आपण पूर्ण सेलिब्रेशन मोडमध्ये जातो आणि धमाल करतो पुढचे काही दिवस. पण महाराज धमाल करण्याच्या मोडमध्ये थांबले नाहीत. त्यांनी पुढच्या 21 दिवसामध्ये जवळपास 30-31 किल्ले ताब्यामध्ये घेतली, 14 ते 15 गावं ताब्यामध्ये घेतली. अख्खा तळ कोकण जो त्यांच्या ताब्यामध्ये नव्हता तो प्रतापगडापासून तरी ताब्यामध्ये आणला. स्वराज्यामध्ये 18,000 नवीन शिपाई अफजल खानाच्या सैन्यातले होते, ते भरती करून घेतले. ही झाली चित्त्याची व्यूहनीती. चित्ता हा स्पीडी आहे आणि हत्ती हा शांत बसणार आहे. पण शांत बसणं याचा अर्थ स्वतःला दुबळं समजणं नाहीये. शांत बसणं याचा अर्थ बुद्धीने विचार करून प्लॅनिंग करणे, आणि त्याच वेळेला चित्त हा सांगतो तुम्हाला की स्पीडने काहीतरी करा. ही पहिली शिकवण. दुसरी गोष्ट आहे, यश गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमतांचा विकास करा. दिस इज कॉल्ड एज कॉम्पिटन्सी बिल्डिंग. कॉम्पिटन्सी बिल्डिंग म्हणजे काय, तर तुम्हाला स्वतःला काय स्किल लागणार आहेत, काय शिक्षण लागणार आहे या 21व्या शतकात जगण्यासाठी, कुठल्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करणार आहात, हे सगळं तुम्हाला ठरवावं लागेल. आणि ते ठरवण्यासाठी तुम्हाला कुठल्या कॉम्पिटन्सीज बिल्ड कराव्या लागतील हे ठरवावं लागेल. तिसरी गोष्ट येते, क्षमता विकसित करण्यासाठी, कॉम्पिटन्सी बिल्डिंग करण्यासाठी आधी शोध घ्या की कुठल्या कौशल्यांचा विकास करायचा. मगाशी माझा परिचय वाचताना त्यांनी सांगितलं की ॲटॉस नावाच्या कंपनीला आम्ही ट्रेनिंग देतोय. तर ॲटॉसला ट्रेनिंग काय देतोय, तर एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग देतोय. म्हणजे तिकडे येणारे जे इंजिनियर्स आहेत, तिकडे येणारे जे ग्रॅज्युएट्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, जे लोक एसएपी शिकतात, सॅप हल्लीची भाषा, आणि हे एसएपी शिकणाऱ्यांना इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा याचा ट्रेनिंग देणारा माणूस एक कॉमर्सचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आता मी का देतोय त्यांना ट्रेनिंग, कारण मला एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग कळतंय कसं द्यावं म्हणून देतोय. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 12 बॅचेस आम्ही त्यातल्या एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंगच्या दिल्या. आधी ठरवा कुठलं कौशल्य तुम्हाला हवंय. बोलण्याचं कौशल्य हवंय का, जर तुम्ही ऍथलीट असाल तर धावण्याचं कौशल्य हवंय का, जर तुम्ही न्यूट्रिशन फील्डमध्ये असाल तर मला कुठल्या प्रकारे न्यूट्रिशनचा गायडन्स द्यायचा आहे हे ठरवा, कुठलं कौशल्य विकसित करायचं आहे. मग योग्य गुरूंकडनं आवश्यक ते ज्ञान मिळवा आणि फायनली नियमित सराव करा. जर ते सराव तुम्ही करत राहिलात तर तुमची कॉम्पिटन्सी बिल्ड व्हायला मदत होईल. सो पहिलं तर आलं शिक्षण कुठलं घ्यायचं आहे ते, त्याच्यानंतर आलं कॉम्पिटन्सी बिल्डिंग, आणि मग तिसरी गोष्ट येते, आणि ती तिसरी गोष्ट आहे पराक्रम गाजवणं. आता हा पराक्रम गाजवणं म्हणजे काय आहे, तर जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे तुम्ही तुमच्या कौशल्यांचा उपयोग लोकांना करायला द्या. जसं आज तुमच्या समोर बोलण्याची मला एक संधी मिळाली केंद्राकडनं, तर ही संधी काय होती, तर हे मला माझी कॉम्पिटन्सी जी मी बिल्ड केली आहे ती मांडण्याची दिली गेलेली एक संधी होती.
आणि ती संधी मी घेतली आणि म्हणून तुमच्या समोर आलो. बरेच जण असं म्हणतात नको मला नाही जमणार, मी नाही करणार, मी बसतो असाच, मी बसते अशीच. तसं करू नका. जेव्हा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल ना त्यावेळेला पराक्रम गाजवायला तयार राहा. जर पराक्रमाची तलवार घेऊन हातात उभे राहिलात तर जसं स्वामीजींनी हिंदू धर्माची पताका जगभर फडकवली तशी तुम्ही तुमच्या शिक्षणाची, तुमच्या कौशल्यांची पताका जगभर फडकवायला तयार व्हाल. अँड फायनली when preparation meets opportunity it is called as luck. बरेच जण असं म्हणतात की तुम्ही खूप लकी आहात, तुम्ही खूप लकी आहात. मगाशीच मी म्हटलं तसं लक वगैरे नसतं. रिअल लाईफ खूप कठीण असतं. रिअल लाईफच लोकांना दिसतं पण त्याच्या मागचं जे रिअल लाईफ आहे ना ते टफ असतं आणि ते टफ आयुष्य जगण्यासाठी सज्ज व्हा. आणि ते सज्ज होण्यासाठी मी ऑनेस्टली रिक्वेस्ट करेन की केंद्राच्या विविध उपक्रमांशी जोडले जा. कारण केंद्राचे खूप छान उपक्रम आहेत आणि या उपक्रमांमध्ये जर तुम्ही एक पार्टिसिपंट म्हणून त्यानंतर तुम्ही कार्यकर्ता म्हणून जर सहभागी झालात तर तुमची पर्सनॅलिटी इनसाइड आउट चेंज होईल. आणि जेव्हा इनसाइड आउट चेंज होते ना तेव्हा तुमच्या भोवतालचा ऑरा जो प्रकाश दिसतो ना आपल्या प्रत्येकाला की देवाच्या समोर उभं राहिलं की देवाच्या भोवती एक प्रभावळ दिसते, ती प्रभावळ तुमची लोकांना दिसायला लागेल. आणि ती दिसण्यासाठी म्हणून का होईना केंद्राशी कनेक्टेड व्हा. थोडा स्वार्थी हेतू असू द्या पण तो स्वार्थी हेतूतनं जर तुम्ही केंद्रासोबत जोडले गेलात तर मला खात्री आहे की या आपल्या वेदांताची पताका तुम्ही जगभर घेऊन जाल आणि ती सुद्धा 21व्या शतकात घेतलेल्या या ज्ञानाने. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पेशंटली फॉर लास्ट 1.5 hour ऑलमोस्ट. सो विवेकानंद केंद्राचे मी आभार मानेन की त्यांनी संधी मला दिली. धन्यवाद. जय हिंद.